नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण महाराष्ट्र पोलीस भरतीच्या तयारीसाठी एक पीवायक्यू सिरीज स्टार्ट करत आहे। ही जी पीवायक्यू सिरीज आहे ही चॅप्टर वाइज आहे, टॉपिक वाइज आहे। याचा अर्थ या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त शेकडेवारी या टॉपिकवरचे सर्व आलेले प्रश्न पाहायला मिळतील आणि हे जे प्रश्न आहेत हे आपण या प्रकारे अरेंज केले आहेत, या प्रकारे डिझाइन केले आहेत की बेसिक लेवल पासून ते ॲडव्हान्स लेवलचे पोलीस भरतीचे सर्व प्रश्न इथं कव्हर झाले पाहिजे। सर्व टाइपचे सर्व प्रकारचे प्रश्न इथं तुमचे कव्हर झाले पाहिजे। म्हणजे तुम्हाला शेकडेवारी हा टॉपिक जर परफेक्ट आणि चांगला जर करायचा असेल तर हा व्हिडिओ स्टार्ट पासून तर एंड पर्यंत पहा आणि एवढेच प्रश्न करा। हे प्रश्न तुम्हाला आउट ऑफ मार्क या टॉपिक मध्ये मिळवून देण्यासाठी इनफ आहे। हे प्रश्न तुम्हाला जर हवे असतील, पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7050503750। या नंबरवर मला पीवायक्यू असा व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे, जेणेकरून काय करणार ही पीडीएफ मी तुम्हाला तिथे शेअर करून टाकेल। तर जास्त उशीर न करता आपण टॉपिक स्टार्ट करू, शेकडेवारी किंवा टक्केवारी। तर शेकडेवारी म्हणजे नेमकं काय? शेकडेवारी म्हणजे 100 पैकी केलेले कॅल्क्युलेशन। 100 पैकी जे कॅल्क्युलेशन होते त्याला म्हणतो आपण शेकडेवारी। आता इथं काय सांगितलंय, एका विद्यार्थ्याला परीक्षेत 400 पैकी 360 गुण मिळाल्यास त्याला किती टक्के गुण मिळाले? तुम्हाला काय करायचंय, 400 पैकी 360 तर जे टोटल आकडा आहे, टोटल किती आहे? 400 मार्काचा पूर्ण पेपर आहे, त्यापैकी त्याला किती पडलेले आहेत? 360 गुणाकारात काय करायचं आहे? 100। म्हणजे 400 पैकी 360, 400 पैकी 360 एवढे मार्क त्याला भेटलेत आणि आपल्याला त्याचं काय काढायचे, किती टक्के गुण मिळाले हे आपल्याला काढायचं। इथं काय होईल बघा, 0 0 0 0 2 0 इथं कॅन्सल होतील, 4 1 4 4 9 36 आणि हा काय लागेल 0। याला किती टक्के मार्क मिळाले? 90% मार्क मिळाले। हा प्रश्न विचारलेला आहे अमरावती शहर पोलीस 2023 मध्ये। ठीक आहे, मी पुन्हा सांगत आहे, आपण बेसिक लेवल पासून ते ॲडव्हान्स लेवलचे सर्व टाइपचे प्रश्न आपण इथं कव्हर केलेले आहेत। हे एवढेच प्रश्न सॉल्व्ह करा, तुमचं बऱ्यापैकी चांगलं रिव्हिजन होऊन जाईल। ठीक आहे, दुसरा प्रश्न पुढचा काय सांगितलं बघा, रमेशला एका विषयात 40 पैकी 32 गुण मिळाले। सेम टाइपचा प्रश्न आहे बघा। ठीक आहे, बीड पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे। 40 पैकी किती आहेत? 32 गुणाकारात 100 तर काय होईल इथं बघा, 1 0 हा कॅन्सल, 1 0 हा कॅन्सल, 4 1 4 4 8 32, हा 8 आणि हा 10 इथं काय यायला पाहिजे उत्तर? 80%। तर ऑप्शन काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचा आन्सर आहे। बेसिक लेवलचे प्रश्न आपण स्टार्टिंगला घेतलेले आहेत आणि काही प्रश्न आपण तिथं सेम टाइपचे रिपीट घेतलेले आहेत। कोणताही प्रश्न रिपीट केल्यानं कॉन्सेप्ट जास्त क्लिअर होतो, हे लक्षात ठेवायचं। जर मी एखादा प्रश्न सेम टाइपचा प्रश्न 2-3 वेळा आणत असेल याचा अर्थ त्यांना काय होईल, तुमचं कॉन्सेप्ट क्लॅरिफिकेशन इथं व्हायला पाहिजे। प्रश्न क्रमांक 3, ठीक आहे, 400 ग्रॅम किती ग्रॅम आहे? 400 ग्रॅम हे 80 किलोच्या, बघा हा जो शब्द आहे ना च्या, हे लक्षात ठेवा। 80 किलोच्या किती ग्रॅम आहे? 400 ग्रॅम आणि हे किती आहे? 80 किलोग्रॅम। आणि लक्षात ठेवायचं 80 किलोग्रॅम म्हणजे 80 किलो, किलो म्हणजे काय? 1000, किलोग्रॅम 1000 ग्रॅम, किलोमीटर 1000 मीटर। तर किलो म्हणजे काय? 1000 आणि 1000 साठी किती शून्य लावणार आपण? 1 2 3 आणि आता हा पण काय कसा आला? ग्रॅम मध्ये। 400 ग्रॅम आणि 80,000 ग्रॅम। आता ग्रॅम ग्रॅम जर आहे तरच तुम्ही काय काढू शकता? टक्के काढू शकता। तर काय येईल? 80,000 खाली लिहू, टोटल किती आहे? 80,000, वर किती यायला पाहिजे? 400 आणि गुणाकारात काय घेऊ आपण इथं? 100। 0 कॅन्सल करू, 1 0 कॅन्सल, 2 0 3 हे 4, काय उरलं आपल्याकडं? 4/8। अच्छा, 4/8 म्हणजेच काय? 4/8 म्हणजे 1/2, 4 1 4 4 2 8 आणि 1/2 म्हणजे काय? 0.5%। तर आन्सर काय असायला पाहिजे? 0.5%। ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 इज द करेक्ट आन्सर। ठीक आहे, सेम टाइपचा प्रश्न आहे बघा हे। ठीक आहे, काहीतरी तुम्हाला एक मोठी किंमत दिलेली आहे की हे याच्या किती टक्के आहे आणि मी तुम्हाला पूर्ण अजून एक वेळा सांगत आहे, हा जो च्या आहे ना, हा शब्द लक्षात ठेवा। च्या याचा अर्थ काय होते? 80 किलोग्रॅमच्या, म्हणजे याच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला। काय म्हणत आहे मी? याच्या संदर्भात, याच्या रेफरन्स मध्ये। ठीक आहे, माझा शब्द लक्षात ठेवा, पुढे हे कुठं ना कुठं कामात येईल। जर तुमची तयारी थोडीफार झाली आहे, थोडीफार मीडियम लेवलची जर तुमची तयारी आहे तर हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे। तुम्ही एकदम बेसिक लेवलवर आहे, बिलकुल तुम्हाला जमतच नाही, तर हा व्हिडिओ फारसा तुमच्यासाठी युजफुल नाही, आधीच एकदम क्लिअर सांगतोय तुम्हाला।
राकेशला 10वीच्या परीक्षेत 700 पैकी किती आहे, टोटल परीक्षा किती मार्काची आहे 700, 700 पैकी 575 मिळाले, 700 पैकी 575, तर त्याला किती टक्के गुण मिळाले हे विचारलंय, 700 पैकी 575. आता तुमच्या डोक्यात एक आयडिया बसली की नेमकं अशा प्रश्नांना काय करायचं. ठीक आहे, टोटल मार्क खाली लिहायचे, त्याला किती मार्क पडले 575 आणि त्याला गुणाकार कशाने करायचा 100. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 7 न भाग देऊ, 7 एका 7, 7 8 56, उरला किती 1, 7 एका 7, 7 2 14. तसं तर माहिती आहे आपल्याला उत्तर आलेलं आहे, तरी पण पुढे जाऊ आपण. 7 2 14, उरला 1, पॉईंट दिला, 0 लावला, 7 1 7, उरले 3, 0 लावला, 7 चोक 28, तर उत्तर काय असायला पाहिजे 82.14%. ठीक आहे. तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न म्हणजे आपण काय केलाय, पॉईंटचा प्रश्न सुद्धा इथं काय केलाय, कव्हर केलाय. आणि हा प्रश्न कुठं आलेला आहे, चंद्रपूर SRPF 2024. ही जी PDF आहे ही जर तुम्हाला पाहिजे तर मी नंबर स्टार्टिंगला सांगितला आहे, त्या नंबरवर मला PYQ व्हॉट्सअपवर असा मेसेज पाठवा, हे सगळे प्रश्न तुम्हाला तिथे भेटून जातील. नेक्स्ट, एका मुलीस इंग्रजीमध्ये 40 पैकी 30, अच्छा इंग्रजीमध्ये किती मिळाले आहेत, टोटल 40, 40 पैकी किती भेटले आहेत 30. पुढे काय सांगितलंय, गणितात 50 पैकी 30, अच्छा गणित आहे, गणितात 50 पैकी किती भेटले आहेत 30. पुढे काय सांगितलंय, इतिहासात 40 पैकी 20, इतिहासात 40 पैकी 20, आणि शास्त्र आहे, काय माहित कोणतं शास्त्र आहे, 25 पैकी 18 गुण, 25 पैकी 18 गुण असे मिळाले आहेत. आणि विचारलंय की सांगा कोणत्या विषयात तिला जास्त टक्के मिळालेत. म्हणजे आपल्याला बघा एका एका विषयाचे काय काढावं लागतील, इथं पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी काढावं लागेल. म्हणजे टोटल किती 40, 40 पैकी 30, याला गुणाकार कशाने करू आपण 100 100 100 100. ठीक आहे, थोडा स्पीड न घेताय कारण की हा व्हिडिओ रिव्हिजन सारखा आहे. बघा इथं काय होईल, बघा हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. आता हे किती झाले, वर किती आहेत 300, 300ला भाग देऊ आपण 4ने, 4ने भाग देणे म्हणजे काय, 300चे अर्ध्याचे अर्धे, 300चे अर्धे 150, 150चे अर्धे किती होऊन जातील 75. याच्यात किती टक्के पडले त्याला 75%. आता इथं काय होईल बघा 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10, 30 2 किती होतील 60% या विषयात. ठीक आहे, पुढे बघा काय होईल, हे बघा 40 पैकी 20, 40 पैकी 20 म्हणजे अर्धे भेटलेत, अर्धे मार्क म्हणजे किती 50%. जर हे तुम्हाला समजलं नसेल तर स्वतः कॅल्क्युलेशन करून पाहिजे. 0 0 काय होईल कॅन्सल, 4 1 4, 4 5 20 आणि 5 10 किती होतील 50. इथं काय होईल 25 1 25, 25 चोक 100, 18 चोक किती होतील 18 2 36 2 72. इथं किती टक्के पडलेत 72%. आणि विचारलंय कोणत्या विषयात जास्त टक्के गुण मिळाले आहेत, कोणत्या विषयात जास्त मिळालेत, इथं 75%, 75. म्हणजे 40 पैकी 30, 40 पैकी 30 कुठे भेटलेत, हे इथं कुठे भेटलेत इंग्रजीमध्ये. म्हणजे आपला आन्सर काय आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, पुणे SRPF 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सर्व जिल्ह्यांचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. माझी तुम्हाला एक रिकमेंडेशन आहे की प्रश्नपत्रिका जर तुम्ही सॉल्व्ह करता पण टॉपिक चांगला तुम्हाला परफेक्ट करायचा असेल तर जेवढे जिल्हे आहेत याचा एका एका चॅप्टरचे सगळे प्रश्न उचला. म्हणजे आधी काय करू आपण, शेकडेवारीचे प्रश्न पाहू, त्यानंतर नफा तोटा, त्यानंतर डिस्काउंट आणि सूट हे स्पेशली पाहू, त्यानंतर व्याज, चक्राळ व्याज, अंतर, हे सर्व टॉपिक आपण इथं काय करू कव्हर करू. हे सर्व लिहून घ्या. जर हे थोडं फास्ट होत असेल तर तुम्ही स्लो करू शकता. तुमच्यापैकी काही मुलं असे असतील की सर आमची प्रॅक्टिस ऑलरेडी झालेली आहे, आम्हाला फक्त PDF पाहिजे, फक्त PDF पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला सांगितलंय, डायरेक्ट PDF मधून प्रॅक्टिस केली तरीही चालून जाईल, काहीच अडचण नाही. नेक्स्ट, सुजलला 4 विषयात, ठीक आहे, 50 पैकी अनुक्रमे म्हणजे बघा 50 पैकी 40 मार्क पडलेत, 50 पैकी 45, 50 पैकी 42 आणि 50 पैकी 43 गुण मिळाले. तर त्याच्या गुणांची काय काढायची आपल्याला टक्केवारी. एक साधी गोष्ट, त्याला किती पेपर आहेत, त्याचे 4 आहेत. पहिल्यात किती पडले 40, दुसऱ्यात 45, तिसऱ्यात 42 आणि चौथ्या पेपरमध्ये किती मार्क पडले 43. यांची बेरीज करून घेऊ. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, शून्याचा हातचाला 1, 4 चौक 16 आणि हे 17 किती पडले 170. अच्छा, हे 170 मार्काचे पडलेत. तर एक एक विषय किती मार्कांचा होता 50 आणि पेपर किती होते 4. तर टोटल परीक्षा किती मार्काची होती, टोटल परीक्षा होती 200 मार्कांची. 50 50 50 50 आणि याला गुणाकार करू आपण 100 ने. 0 0 0 0 कॅन्सल, 2 न भाग देऊ, 2 1 2, 2 8 16, उरला 1, 2 5 10. म्हणजे त्याला किती टक्के मार्क पडले पाहिजे 85% मार्क पडले पाहिजे. काय केलं बघा आपण, एका एका विषयात त्याला जेवढे मार्क पडलेत त्या सगळ्यांची काय केली आपण बेरीज केली आणि टोटल पेपर किती मार्काचा झाला. 50 पैकी
40, 50 पैकी 45, 50 पैकी 42, 50 पैकी 43. तर टोटल पेपर किती मार्काचा होता? 200. तर 200 पैकी 170 मार्क पडले. त्याला आपण टक्केवारी काढून घेतली. आन्सर किती यायला पाहिजे? 85%. रत्नागिरी पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. नेक्स्ट, आतापर्यंत आपण काय केलं? आपल्याला काय केलं होतं? आतापर्यंत जेवढे प्रश्न पाहिले, आपल्याला काहीतरी एक मोठी संख्या दिली होती आणि त्याच्यापैकी जसं 400 पैकी 360 म्हणजे किती? 400 पैकी 360. मी इशारा काय करतो? 400 पैकी 360 याची टक्केवारी काढली आपण. आणि इथं काय, आता इथून जे पुढचे प्रश्न आहेत याच्यात डायरेक्ट पर्सेंटेज विचारलं की याचे 15% किती. आणि तुम्हाला या व्हिडिओपासून एक गोष्ट ऑब्झर्व झाली असेल, सर्व प्रकारचे प्रश्न आपण इथं काय करत आहे? कव्हर करत आहे. प्रत्येक टाईपचा प्रश्न. ठीक आहे. काय सांगितलं इथं बघा, 3520 जो आहे याचे काय काढायचे आपल्याला? 15%. त्याचे 15% कसे काढतो आपण? 3520 गुणाकारात 15 छेद काय घेऊ आपण इथं? 100. 1 0 इथं काय होईल? कॅन्सल होईल. 5 न भाग देऊ, 5 1 5, 5 3 15 आणि इथं काय लावायचे? 5 2 10. 2 ने याला भाग देऊ, बे 1 बे, उरला 1, बे 7 14, उरला 1, बे 6 12. काय बाकी आता आपल्याकडे? 176 गुणाकारात 3. बघा 3 न गुणाकार करू, 3 6 किती होतील? 18. हातचा आला 1, 7 3 21, 21 आणि 1 22, 22 2, हातचे आले 2, 3 1 3, 3 आणि 2 5. उत्तर किती यायला पाहिजे? 528. म्हणजे 3520 चे 15% किती होतात? 528. ठीक आहे. अगेन एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला कधी 10% काढायचे असले, समजा एक संख्या दिली मी तुम्हाला 160, 160 चे 10% काढा, तर डायरेक्ट काय लिहायचं? 16. 1 0 कॅन्सल करून टाकायचं. माहित असेल तुम्हाला. समजा एक संख्या इथं समजा 220 आणि तुम्हाला विचारलं याचे काढा 20%. काय विचारलं? 20%. 20% कसं काढायचं? याचे 10% काढा. याचे 10% किती येतील? 10% येतील 22. आणि 20% कसं काढतो आपण? 10% जर 22 आहेत, 22 कशा आले? 1 0 कॅन्सल करून, तर 22 आणि 22 44. तर काय भेटतील आपल्याला इथून? 20%. ठीक आहे. अगेन सिच्युएशनवर डिपेंड राहते. 10% आणि 20% हे तोंडी काढता आले पाहिजे. ठीक आहे. कारण की या पोलीस भरतीमध्ये कॉम्पिटिशन बऱ्यापैकी राहील. कॅल्क्युलेशन तुमचे इथं काय असले पाहिजे? स्ट्रॉंग असले पाहिजे. नेक्स्ट, 24 चे 24% किती? म्हणजे इथं काय करणार मी? 24 गुणाकारात 24 छेद 100. याला कधीच कॅन्सल करून उगाच सोपे कॅल्क्युलेशन अवघड करू नका. सर्वांना माहित आहे की 24 गुणिले 24, 24 चा वर्ग किती आहे? 576 आणि छेद किती आहे? 100. या 100 मुळे पॉईंट किती अंकांनी सरकायला पाहिजे? 2 अंकांनी सरकायला पाहिजे. म्हणजे उत्तर यायला पाहिजे 5.76. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे? 5.76. ऑप्शन क्रमांक 2. 2024 धुळे जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. काही जिल्ह्यांचे पेपर अवघड राहतात, काही जिल्ह्यांचे पेपर मध्यम लेवलचे राहतात आणि सर्व प्रकारचे जिल्हे आपण इथं कव्हर केलेत. म्हणजे हा जो टॉपिक आहे शेकडेवारी, हा तुमचा एकदम परफेक्ट झाला पाहिजे. नेक्स्ट, डॅश इथं दिलं नाहीये. जर कुठेही प्रश्नार्थक चिन्ह किंवा अशी रिकामी जागा दिली असेल तर तिथं डायरेक्ट काय करत जा? तुम्ही एक्स ठेवत जा. डायरेक्ट काय सांगितलंय? एक्सचे 16% किती आहेत? 88. तर आपण इथं काय करणार? एक्स गुणाकारात 16% कसं काढतो आपण? गुणाकारात 16 घेतो, छेद काय घेतो? 100. बरोबर काय असायला पाहिजे? 88. तर एक्स बरोबर काय आला पाहिजे? 88 गुणाकारात 100 छेद 16. माहिती आहे मला, या दोन्ही संख्यांना 8 ने भाग जातो. 8 ने भाग द्या, 8 2 16 आणि इथं काय आला पाहिजे? 11. आणि 2 ने याला भाग देऊन टाका, बे 1 बे आणि इथं काय होतील? 50. 11 आणि 5, 11 आणि 5 यांचा गुणाकार किती यायला पाहिजे? 55. आणि शेवटचा हा 0 लागून जाईल. म्हणजे एक्स ही संख्या काढायची ना आपल्याला. एक्सचे ही संख्या काढायची, रिकामी जागा. तर एक्सची किंमत किती आली? 550. ऑप्शन आहे का? यस. ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. नेक्स्ट, अगेन प्रश्नार्थक चिन्ह दिलं येतं. काय करावं लागेल? त्या जागेवर काय ठेवायचं आपल्याला? एक्स. तर एक्स चे किती टक्के काढायचे आपल्याला इथं? 52%. ते किती व्हायला पाहिजे? 182. मी पुन्हा सांगत आहे, जर हे तुम्हाला व्हिडिओ फास्ट होत असेल तर थोडं स्लो करून पहा किंवा पॉज करून पहा. आणि जर तुमची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झाली आहे तर पटापट फॉरवर्ड करा, काहीच अडचण नाही आहे. 182 गुणाकारात काय आहे? 100 छेद काय आला पाहिजे इथं? 52. ठीक आहे. आता आपण एक काम करू. 52 असं वाटते मला, हा 13च्या पाड्याचा 13 52. तर ठीक आहे, थोडेफार पाडे जर तुम्हाला पाडे तर ठीक आहे, नाही तर 2 किंवा 4 भाग देत राहा. ठीक आहे. 13 भाग देऊ, 13 52. इथं काय येईल? 13 1 13, उरले 5, 13 काय होतील? 52. आता इथं 4 आहे, इथं 100 आहे, डायरेक्ट भाग देऊन टाकू. 4 1 4 आणि हा काय होऊन जाईल? 25. तर काय उरलं आपल्याकडं? 14 गुणाकारात 25. हे कॅल्क्युलेशन करू. 25 100, 100 शी 0, हातचे आले 10, 25 1 25,
25 आणि 10 किती होतील 35. हा गुणाकार व्यवस्थित करा. उत्तर किती आलं पाहिजे तुमचं 350. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. हे जे दोन प्रश्न आहेत बघा, हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न सेम टाईपचा मुद्दा म्हणून आणलाय. सेम टाईपचे 2-3 प्रश्न आपण काय केलेत आणले तिथं रिपीट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा काय सांगितलंय. एक संख्या आहे ए आणि ए चे किती घ्यायचे आपल्याला 15%. म्हणजे मी काय करणार ए गुणाकारात 15/100 बरोबर. इथं काय आहे बी चे 20%. म्हणजे बी बघितलंय आपण 20% कसं काढतो. बी गुणाकारात 20 करतो, खाली काय घेतो 100. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, याला म्हणतो समीकरणाची डावी बाजू LHS आणि ही आहे समीकरणाची उजवी बाजू. उजवी बाजू आणि डावी बाजूमध्ये संपूर्ण जर खाली असा 100 असेल दोन्ही साईडला संपूर्ण म्हणत आहे मी, तर हा 100 आणि हा 100 उडवून टाकायचा, कॅन्सल करून टाकायचा. जर LHS आणि RHS दोन्हीच्या डिनॉमिनेटरमध्ये संपूर्ण असा 100 असेल, कॅन्सल करून टाकायचा. आता काय आहे 15, हा काय आहे 20. 5 न भाग द्या, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. काय उरलं आपल्याकडे बघा 3 च्या बाजूला काय आहे ए आणि इकडे काय आहे 4. 4 च्या बाजूला काय आहे बी. काही जण इथं मिस्टेक करतात. ठीक आहे ना. आपल्याला काय विचारलंय ए आणि बीचं गुणोत्तर विचारलंय. तर लक्षात ठेवायचं ए इथंच राहील आणि बी कुठं यायला पाहिजे खाली यायला पाहिजे. हा 4 जो आहे 4 जागेवर जाईल आणि 3 कुठं येईल खाली येईल. तर हे जे गुणोत्तर आहे ए आणि बीचं गुणोत्तर हे किती यायला पाहिजे 4/3. तर उत्तर काय आपलं ऑप्शन क्रमांक 2. काही जण मिस्टेक काय करतात, मी मिस्टेक सांगतो तुम्हाला इथं. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये अशी मिस्टेक जनरली मुलं करतात. काय करतात सर ए ची किंमत 3 आहे आणि बी ची किंमत 4 आहे. नाही, किंमत नाहीये. ए ची किंमत ही राहते, बी ची किंमत ही 3 अशी राहते. ठीक आहे ना. याला इकडे तिकडे असं पाठवत जा जसं मी केलंय. तर ए ची किंमत ही याच्या समोर 4 राहते, बी ची किंमत ही याच्याजवळ राहते. एच्या बाजूला 3 आहे याचा अर्थ हा नाही आहे की ए ची किंमत 3 आहे. ठीक आहे ना. हे कम्प्लिटली काय आहे चुकीचं आहे. हे असं सॉल्व्ह करत जा. तर आपलं उत्तर काय आलं ए आणि बी यांचं गुणोत्तर किती आलं 4/3 हे उत्तर आहे. नेक्स्ट ए वजा बी चे काय सांगितले इथं 40%. म्हणजे इथं काय करू बघा आपण ए वजा बी ब्रॅकेट दिलं, याचे किती आहेत याचे आहेत 40%. तर डायरेक्ट लिहून टाकतो मी इथं 40/100 बरोबर. इथं काय आहे ए प्लस बी आणि याची काय असायला पाहिजे 20/100. हे या प्रकारचा प्रश्न तुम्हाला जर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर दिसला तर LHS आणि RHS मधला 100 कॅन्सल करायचा, बिंदास करायचा. आता हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. इथं काय येईल बे 1 बे, बे 2 4. एकदा व्यवस्थित लिहितो पूर्ण. इथं काय बघा ए वजा बी आणि या ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, ब्रॅकेटच्या बाहेर गुणाकारात कोण आहे 2 आहे. इथं कोण उरलं आहे ए प्लस बी. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे 1 आहे. या ब्रॅकेटला जर 1 न गुणाकार केला, कोणत्याही संख्येला 1 न गुणाकार केला तर त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, ती संख्या जशाला तशी राहते. तर गुणाकारात 1 लिहायचं इथं काही अर्थ नाही. आता गुणाकार करा. हा काय होईल 2a वजा 2b बरोबर ए प्लस बी. आता ए एका साईडला आणा, बी एका साईडला आणा. तर काय होईल 2a जागेवरच राहील. हा जो ए आहे याला इकडे बोलवा. तर हा प्लस ए काय होऊन जाईल मायनस. आणि हा बी इथं जागेवरच आहे. हा -2b तिकडे जर गेला तर काय व्हायला पाहिजे +2b. तर 2a मधून a गेला तर 1a बाकी राहील आणि b + 2b किती राहायला पाहिजे 3b. काय विचारलं आपल्याला b हा a च्या किती टक्के आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं हा जो शब्द आहे ना च्या. आता इथं कन्फ्युजन काय होते, भरपूर मुलांना कन्फ्युजन होते बघा. काय कन्फ्युजन होते सांगतो. आता इथं मी क्लिअर कट लिहू शकतो a/b. ठीक आहे ना. हा b जो आहे कुठे जाईल खाली. तर इथं काय आहे 3 आणि 3च्या खाली काहीच नाही म्हणजे काय आहे 1. आता a ची किंमत किती आहे 3 आणि b ची किंमत किती आहे 1. काय विचारलंय b हा a च्या किती टक्के आहे. a च्या शब्द जिथं लागतो ना टक्केवारी या टॉपिक मध्ये त्याला आपण डिनॉमिनेटर मध्ये घेतो. एवढं लक्षात ठेवायचं. ज्याच्या बाजूला च्या लागतो त्याला कुठे ठेवतो आपण डिनॉमिनेटर मध्ये. कारण की प्रश्न त्याच्या संदर्भात आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये आहे. व्यवस्थित आहे का मी काय म्हणताय. b हा a च्या किती टक्के आहे. b हा a च्या किती टक्के आहे म्हणजे प्रश्न कोणाबद्दल आहे b बद्दल. b हा तर प्रश्न b बद्दल आहे आणि a च्या म्हणजे त्याच्या संदर्भात. जसं मी तुम्हाला विचारलं की मी तुमच्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा माझं वजन किती जास्त आहे, तुमच्यापेक्षा माझं वजन. ठीक आहे. म्हणजे प्रश्न माझ्याबद्दल आहे, माझं वजन किती जास्त आहे. कोणापेक्षा तुमच्यापेक्षा म्हणजे संदर्भ तुम्हाला ठेवलाय. तर ज्याच्या बाजूला च्या लागतो तो तिथं संदर्भ राहतो, लक्षात ठेवा. आता इथं काय होईल बी बद्दल प्रश्न आहे तर बी ची किंमत किती आहे 1. कोणाच्या ए च्या तर ए ची किंमत कुठे येईल खाली आणि गुणाकारात काय आला पाहिजे 100. 2 मिनिटं अगोदर शिकलोय आपण की
की एक संख्या दुसऱ्याच्या किती टक्के आहे यासाठी काय करतो आपण, ज्या संख्येबद्दल विचारलंय त्याला वर ठेवतो आणि कोणाच्या बद्दल विचारलंय त्याला कुठे ठेवतो आपण, खाली ठेवतो. हे हा संदर्भ आहे. 100/3 ही किंमत तुम्हाला पाठ असेल. ही किंमत किती असते, 33.33. ही किंमत पाठ ठेवा. 100ला जर 3 न भाग दिला तर उत्तर किती यायला पाहिजे, 33.33. छत्रपती संभाजीनगर SRPF 2021चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. टॉपिक वाईज म्हणजे शेकडेवारी टॉपिकचे सर्व PYQ करण्याचा हा फायदा होतो. सर्व कॅटेगरीचे सर्व टाईपचे प्रश्न एका व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. तुम्ही पण याच प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. नेक्स्ट, 5/8 म्हणजे किती टक्के. 2 मिनिटं लक्ष द्या. हा जो 5/8 आहे ना, हा जो आहे हा आहे अपूर्णांक. काय आहे, अपूर्णांक. आणि लक्षात ठेवायचं, अपूर्णांकाला जर तुम्हाला टक्केवारीमध्ये आणायचं आहे, कशामध्ये आणायचं आहे, टक्केवारीमध्ये, तर डायरेक्ट काय करा, 100 गुणाकार करा. कशानं गुणाकार करा, 100. म्हणजे मी काय करणार, 5/8ला 100 गुणाकार करणार. ठीक आहे. आता माहित आहे 100 आणि 100ला जर 8 भाग दिला तर माहिती आहे 12.5 येतो. 12.5ला यानं गुणाकार केला तर उत्तर येऊन जाईल. तरी पण थोडं बेसिक क्लिअर करण्यासाठी सांगतो. हा गुणाकार जर केला मी तर काय येईल, 500 आणि याला 8 भाग देऊ तर काय येईल, 8 × 8, 8 × 8, 8 सख 48, उरले 2, 8 × 8, 8 दोन्ही 16, उरले 4, पॉईंट दिला, 0 लावला आणि काय येईल, 8 × 5 40. तर उत्तर काय आला पाहिजे, 62.5. लक्षात ठेवा, अपूर्णांकाला जर टक्क्यामध्ये न्यायचं आहे तर 100 गुणाकार करा. जसं की मी तुम्हाला विचारलं, समजा आता हा 5/8 आहे, समजा मी विचारलं 2/5. 2/5ला टक्क्यामध्ये नाही तर तुम्ही काय करणार, 2/5ला सरळ सरळ गुणाकार करणार 100. तर काय येईल, 5 × 5, इथं काय येईल 20, 20 दोन्ही किती होतील, 40%. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, पोलीस भरतीमध्ये कधी कधी असे विचारतात की 1.5 म्हणजे किती टक्के. आता 1.5 पण काय आहे, एक प्रकारचा अपूर्णांक आहे, 1.5. तर काहीच डोकं लावायचं नाही. 1.5ला आलेला प्रश्न बघा, 1.5ला डायरेक्ट कशानं गुणाकार करायचा, 100. तर काय होऊन जाईल, 150%. असं उत्तर यायला पाहिजे. हा प्रश्न तरी कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, अपूर्णांकाला टक्केवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला 100 गुणाकार करा, बस. नेक्स्ट, एका संख्येचा 1/3 कोण आहे, 10 आहे. म्हणजे एक संख्या आहे, ती संख्या कोणती, त्या संख्येला म्हटलं मी x. सोपा प्रश्न आहे बघा. आता त्या संख्येचा 1/3 म्हणजे त्या संख्येचा 3रा भाग हा किती आहे, 10 आहे. मग ती संख्या कोणती असायला पाहिजे, हा 3 इकडे जाईल, ती संख्या कोणती असायला पाहिजे, 30. आता ती संख्या 30 आहे, त्या संख्येचे काय काढायचे मला, 50%. 50% कधीच आपण पेपरमध्ये ॲक्च्युली काढत नाही. आता ती संख्या कोणती आहे, 30. 30चे 50%. 50% म्हणजे काय, अर्धे. तर अर्धे किती असतात, 15. आणि समजा खूपच उलटा सुलटा प्रश्न विचारला की सांगा 158चे 50% काढा, असा खूपच समजा मोठी संख्या दिली तर 50% काढताना आपण मग काय करणार, आपल्याला असं 30चा 50% 15 तोंडी जमलं, तसं 158चे 50% तोंडी जमणार नाही. त्या केसमध्ये काय करायचं, 158ला चुपचाप 2 भाग द्यायचा, 2 × 2 = 14, उरला 1 × 2 = 18. या प्रकारे जर संख्या छोटी असेल, ज्याचं उत्तर तोंडी निघत असेल, त्याचे 50% जर आपल्याला काढायचे असतील तर जागेवरच कॅल्क्युलेशन करून टाकायचे तोंडी. आणि जर संख्या थोडीशी मोठी आहे तर त्याला 2 भाग द्यायचा, 2 भाग देऊन ॲक्च्युली त्याचा आन्सर काढायचं. कारण की एका प्रश्नाचं इथं खूप जास्त महत्त्व आहे. आन्सर असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 2, जळगाव पोलीस भरती 2024चा हा प्रश्न आहे. नेक्स्ट, एका परीक्षेस 1200 मुले आणि 800 मुली बसल्या होत्या. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली काय झाल्या, पास झाल्या. मग एक काम करू, किती मुलं होती, 1200. मुली किती होत्या, 800. यातले किती पास झाले, 40% मुलं. एक काम करू, मग 1200चे काय काढू आपण, 40%. ठीक आहे. तुम्हाला याचा आन्सर तोंडी येत असेल तर चांगली गोष्ट आहे. कॅल्क्युलेशन मी तुम्हाला इथं सांगायचं, 2 0 2 0 कॅन्सल झाले. 12 × 48 आणि वरचा काय, 12 × 48 0 हा लागला, म्हणजे एवढे काय झाले, हे पास झाले. मुलं पास झाले किती, 480. मुली किती पास झाल्या, 48%. मग आपण काय करणार, 800चे काढणार 48%. 00 कॅन्सल. आडी 64. ठीक आहे ना. आडी काय व्हायला पाहिजे, 64. हातचे आले 6. ठीक आहे. 8 × 32, 32 आणि 6 किती होतील, 38. एवढ्या काय झाल्या, मुली पास झाल्या. आणि विचारलंय तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले. टक्के काढताना मी तुम्हाला हमेशा सांगतो, खाली काय लिहायचं, टोटल. आता टोटल जर म्हणायचं झालं तर मुलं किती आहेत, मुलं आहेत 1200, मुली किती आहेत, मुली आहेत 800. तर 1200 आणि 800 टोटल किती आहेत, 2000. आणि त्यापैकी किती पास झालेत, त्यापैकी पास झाले आहेत 480 या साईडनं, मुलांच्या साईडनं. आणि मुलींपैकी किती पास झाले, 384. यांची बेरीज करून घेऊ, टोटल काढून घेऊ.
तर काय होईल 4, 8 आणि 8, 1606चा हातचाला 1, 4 आणि 4 8, तर इथं कायला पाहिजे 864 आणि गुणाकारात 100. व्यवस्थित बघा, स्टार्टिंगला सांगितले टोटल विद्यार्थी किती होते 2000. टोटल 2000 पैकी किती पास झाले 864. 2000 पैकी 864 यांची काय काढायची आपल्याला टक्केवारी. हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल होऊन जातील. आता याला काय करा 2 ने भाग द्या. ठीक आहे ना, 2 ने भाग दिला तर काय येईल बे 1 बे, बेदाई 20, 2 ने भाग दिला तर काय येईल बेचोक 8, इथं येईल 3, इथं येईल 2. आता 432ला 10 भाग नसतो देत, आपण काय करत असतो फक्त पॉईंट एका अंकानं सरकवत असतो, म्हणजे उत्तर कायला पाहिजे 43.2%. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन आहे का? ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक 2. 2024चा हा प्रश्न आहे. ठीक आहे, 15 प्रश्नापर्यंत बऱ्यापैकी तुमचं बेसिक इथं क्लिअर झालं आहे. नेक्स्ट, एका व्यक्तीने 20% सफरचंद विकल्यानंतर, ऐका आता त्यानं किती सफरचंद विकले 20% सफरचंद काय केले विकले. विकल्यानंतर त्याच्याकडे 560 सफरचंद शिल्लक राहिले. आता ऐका, कोणतीही गोष्ट जेव्हा आपण कंप्लीट घेतो, कंप्लीट पूर्णपणे, तर ती पूर्ण संख्या असते कंप्लीट, त्याला म्हणतो आपण 100%. आता त्यानं जर 20% सफरचंद विकले असतील तर त्याच्याकडे किती उरले असतील? त्याच्याकडे उरले असतील 80%. आपण एक काम करू, असं समजू हे एक्स काय होते त्याच्याकडं सुरुवातीला टोटल सफरचंद होते, एकूण किती होते एक्स. आता एवढे तर गेले, हे नाहीत आता विकले हे, आता त्याच्याकडे उरले किती आहे 80%. तर मी असं म्हणू शकतो एक्स म्हणजे त्याच्याकडे टोटल किती होते एक्स, आणि याचे 80% जे त्याच्याकडे उरले आहेत, आणि किती सांगितलं किती उरले आहेत 560. तर असं समीकरण इथं बनायला पाहिजे, कारण की 20% विकलेत, मग हे 560 काय आहेत, हे 560 80% आहेत. 20% गेले, 100% पैकी 20% गेले, तर उरले किती त्याच्याकडे 80%. म्हणजे टोटल जेवढेही सफरचंद होते त्यापैकी 80% त्याच्याकडे उरले आहेत. आणि ही 80% संख्या किती दिलेली आहे आपल्याला 560. तर काय होईल आता एक्सचे 80% म्हणजे काय होईल एक्स गुणाकारात 80/100 बरोबर काय व्हायला पाहिजे तर 560. 0 0 कॅन्सल करू, 10ला तिकडे पाठवू, तर एक्स बरोबर काय व्हायला पाहिजे 560 गुणाकारात 10/8, 8 1 8, 8 7 56 आणि 70 गुणिले 10 किती यायला पाहिजे 700. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. दौंड SRPF 2024चा हा प्रश्न आहे. आणि हा कॉन्सेप्ट आता समजून घ्या. तुम्हाला असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारतात की काहीतरी नंबर आहे जो कंप्लीट आहे 100% आहे, त्यातलं काहीतरी झालं आहे आणि काहीतरी बाकी आहे, अशा कॉन्सेप्टमध्ये आपण असं समीकरण बनवतो. ठीक आहे, म्हणून या प्रकारचे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला स्टार्टिंगला घेतले होते या टाईपचे, जर तुम्ही पाहिलं असेल एक्स वरून. ठीक आहे, एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाचे 12% बचत करतो. एक काम करू, असं समजू की त्याच्याकडे टोटल किती रुपये होते, त्याच्याकडे टोटल रुपये होते एक्स. ठीक आहे, त्यातले 12% बचत करतो आणि त्याचा खर्च किती आहे एवढा. आता 12% त्यानं काय केली 12% केली त्यानं बचत. ठीक आहे, मग 12% जर केली, आता कंप्लीटला काय म्हणतो आपण 100%, तर 88% काय आहे त्याचा 88% हा काय आहे त्याचा खर्च. एक्स जो आहे एक्स पैकी 12% बचत जर संपली तर उरलं काय खर्च बचत टोटल इन्कम. ठीक आहे, तर 88%. तर मग असं म्हणू शकतो का मी टोटल रुपये किती आहेत त्याचे, टोटल त्याचं उत्पन्न आहे एक्स, त्यातलं 12% बचत आहे, टोटलपैकी 12% बचत आहे, तर उरले किती 88%. म्हणजे टोटल उत्पन्नाच्या 88% हे किती दिलेले आहेत आपल्याला 19,360. तर एक्स बरोबर काय व्हायला पाहिजे आता 88, 2 मिनिट, एक्स गुणाकारात 88/100 बरोबर 19,360. तर एक्स बरोबर व्हायला पाहिजे 19,360 गुणाकारात 0 तक 0 कॅन्सल होणार नाही, सॉरी, 100 काय येईल डिनॉमिनेटरमध्ये 88. क्लिअरली दिसत आहे आपल्याला की 88 आहे, म्हणजे हा 11च्या पाड्यात यायलाच पाहिजे. 11 भाग देऊ आपण आधी, तर काय होईल 11 1 11, 11 8 88, 11 1 11, उरले किती 8, 11 7 77, उरले किती 6, 11 6 66 आणि हे 0. आता खाली कोण आहे 8 न भाग देऊ, 8 1 8, 8 2 16, व्यवस्थित पहा 8 2 16, उरला 1, 8 2 16 आणि काय लागलं 0. ठीक आहे, म्हणजे काय लागेल 220 आणि हा एक 0 हा एक 0, 0 0. म्हणजे त्याचं उत्पन्न किती आहे एक्सलाच म्हटलं ना आपण, उत्पन्न किती आहे 22,000. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. अमरावती शहर पोलीस 2024चा हा प्रश्न आहे.
120 मुलांपैकी 65 मुले पास झाली. बरं, टोटल मुलं किती आहेत? 120. बघा, कॉन्सेप्ट सेम कॉन्सेप्टचे 3 प्रश्न आणलेत मी. डोक्यात फिट बसला पाहिजे. पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न जास्त येतात. ठीक आहे. आता टोटल किती विद्यार्थी आहेत? 120. व्यवस्थित पहा प्रश्न. 120 त्यातले 65% काय झालेत? पास. अच्छा, 65% काय झाली आहेत? पास. अच्छा, मग नापास किती झाले? नापास झाले 35%. हे काय आहेत? नापास. आणि काय सांगितलंय? मग नापास विद्यार्थी किती? आता 120चे काय काढू आपण? डायरेक्ट 35%. म्हणजे 120चे 35% काढावं लागतील. जर 65% मुलं पास झाली असतील तर नापास किती झाली असतील? 35%. टोटल विद्यार्थी किती आहेत? 120. म्हणून मी काय करणार? 120चे काय करणार? 35%. 120 गुणाकारात 35 छेद 100. 0 0 कॅन्सल करून टाकू. 5 न भाग देऊ. 5 1 5, 5 7 35, 5 2 10, बे 1 बे आणि इथं काही 6, 6 7 किती होतील? 42. ठीक आहे. उत्तर काय आलं पाहिजे? 42. आणि तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. 120चे 65% काढा. काहीतरी 5 विद्यार्थ्यांची संख्या होऊन जाईल. त्या 5 विद्यार्थ्यांची संख्या 120 मधून मायनस करून टाका, तर तुम्हाला नापास विद्यार्थी भेटून जातील. असंही केलं तरी चालून जाईल, काहीच हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, एक संख्या 20ने वाढविल्यास. ठीक आहे. एक संख्या 20ने वाढवणे. आता ऐका, आपल्याकडं काहीतरी एक संख्या आहे, त्याला म्हटलं मी 20ने वाढवा, 20ने इन्क्रीज करा. 20ने इन्क्रीज करा. जे आपल्याकडं संख्या आहे त्याला म्हणतो आपण 100%. आणि 20 वाढवणे म्हणजे त्या संख्येचे 120% करणे. मी काय म्हणत ऐकून घ्या. एखाद्या संख्येला 20%ने वाढवणे म्हणजे त्या संख्येचे 120% करणे. बिकॉज 20%ने वाढवलं म्हणजे तेवढ्यानं ते काय होऊन जाईल? त्याच्यामध्ये ऍड होऊन जाईल. तर जे ऑलरेडी आहे ते किती आहे? 100%. 20%ने वाढवणे म्हणजे 20% त्याचे किती काढणे? 120%. बघा, लक्ष द्या. एक संख्या 20%ने वाढविली तर काय भेटतो आपल्याला? 180 होते. तर ती संख्या कोणती? साधी गोष्ट आहे. एक्स पकडू. 20%ने वाढवणे म्हणजे त्याचे काय काढणे? 120% काढणे. आणि याला 20%ने वाढवल्यावर आपल्याला कोणती संख्या भेटते? 180 ही संख्या भेटते. तर इथं काय येईल? एक्स गुणाकारात 120 छेद 100 बरोबर 180. 0 0 कॅन्सल होईल. एक्स बरोबर काय असायला पाहिजे? 180 गुणाकारात 10 छेद 12. 12 भाग जातो. बिलकुल. 12 1 12 उरले किती? इथं 12 1 12 उरले 6. 12 पंचे 60. तर काय आला पाहिजे? 15 आणि 10 किती व्हायला पाहिजे? 150. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न असायला पाहिजे. तुम्ही पाहत असाल की स्लोली 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 आपण काय करत आहे? इथं लेवल वाढवत आहे. नेक्स्ट, एक संख्या 45%ने वाढवली म्हणजे मी काय करणार? एक संख्या घेणार x आणि त्याचे डायरेक्ट काय करणार? 145%. तर ते किती भेटायला पाहिजे? 116. प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला समीकरण लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. तर x गुणाकारात 145 छेद 100 बरोबर 116. तर x बरोबर काय आला पाहिजे? 116 गुणाकारात 100 छेद 145. आता 145 कोणाच्या पाड्यात येतो? नाही माहीत आपल्याला. ठीक आहे. 5 न भाग देणं स्टार्ट करू आपण. 5 1 5, 5 2 10 आणि 0. 5 1 5, 5 2 10 उरले 4, 5 9 45. आता हा काय आहे? 29. 29चा पाडा तर मला येत नाही, पण एक अंदाज लागून जातो की 29च्या पाड्यात हा 4 नंबरवर येतो. करून पाहू. 29 गुणाकारात 4, 9 चौक 36, हातचे आले 3, 4 2 8, 8 आणि 3 11. बिलकुल बरोबर आहे. 29 1 29, 29 चौक 116. मलाही माहीत आहे पोलीस भरतीवाल्यांना 29चा पाडा नाही जमत. जास्तीत जास्त 20पर्यंत पाडे जमतात. आणि 29चा पाडा तुम्हाला जमत जरी असला आणि जरी तुम्ही पेपरमध्ये गेले तर तुम्ही क्रॉस चेक करू 2-3 वेळा पाहणार. ठीक आहे ना? पाहणार. मला माहिती आहे, कारण की आपण पेपरमध्ये रिस्क थोडंसं कमी उचलतो. तर 4 आणि 20 यांचा गुणाकार किती यायला पाहिजे? 80. तर आन्सर काय? ऑप्शन क्रमांक 2. संभाजीनगर शहर पोलीस 2024चा हा प्रश्न आहे. आता बघा, अजून एक महत्त्वाचा टाईप ज्याला म्हणतो आपण टक्केवारी वाढ किंवा टक्केवारी घट. इथं मी तुम्हाला काहीतरी लिहून देत आहे. तुम्हाला टक्केवारी वाढ किंवा घट काढायची असेल, काय? टक्केवारी वाढ किंवा घट, तर वर काय घ्यायचा? फरक. काय घ्यायचा? दोघांचा फरक. आणि खाली काय घ्यायची? सुरुवातीची किंमत. काय घ्यायची? सुरुवातीची किंमत किती होती? सुरुवातीची किंमत. आणि याला गुणाकार करायचा 100. लक्षात ठेवा. टक्केवारी वाढ किंवा टक्केवारी घट हे काढायचं असेल तर हे सूत्र लक्षात ठेवा. जसं की 2 वर्षापूर्वी पेट्रोलचा दर, आधी पेट्रोलचा दर किती होता? 80. ठीक आहे. आधी किती होता? 80. 80 वरून किती झाला तो? 100. 80 वरून झालेला आहे 100.
80 वरून झालाय 100. मला काय काढायचंय, दरात शेकडा वाढ किती पेट्रोलच्या दरात. मग काय काढणार आपण, वर काय घेणार, दोघांचा फरक. फरक किती आहे 20. खाली काय घेणार, सुरुवातीची किंमत. सुरुवातीला किंमत किती होती 80, गुणाकारात 100. 20 एक 20, 20 चौक 80, 100ला 4 न भाग द्या. उत्तर किती यायला पाहिजे 25%. पेट्रोलच्या किमतीत किती टक्के वाढ व्हायला पाहिजे, 25% वाढ व्हायला पाहिजे. पोलीस भरतीसाठी टक्केवारी वाढ किंवा टक्केवारी घट हा एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. कोणताच प्रश्न या व्हिडिओमधला बिना कामाचा नाही. प्रत्येक प्रश्न कामाचा आहे. प्रत्येक टाईपचा प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती. किती होती 35, आणि 35 वरून किती झाली 42. ठीक आहे, पेपरमध्ये डायरेक्ट समजलं पाहिजे. 35 वरून 42 शेकडा वाढ काढायची आहे. दोघांचा फरक किती आहे 7. सुरुवातीची किंमत किती आहे 35, गुणाकारात काय करायचं 100. 7 एक 7, 7 5 35, 100ला जर 5 न भाग दिला 5 2 10, उत्तर किती यायला पाहिजे 20% आहे का ऑप्शनमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आलं 20%. बस. नाशिक ग्रामीण पोलीस 2023 मधला हा प्रश्न आहे. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, मी पोलीस भरती कोण पास होते मी तुम्हाला सांगतो. प्रश्न दिल्यानंतर तुम्हाला वाचता वाचता समजलं पाहिजे की हा प्रश्न मला येतो. आता काय बाकी राहिलं, फक्त बाकी राहिलं आहे कॅल्क्युलेशन. असं जर कुठं होत असेल की सर मी प्रश्न वाचतो, आता कोणाला तरी एक्स घेतो, कोणाला तरी वाय घेतो आणि त्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करतो, जमते का, तर 2-3 मिनिटं जर झाले तर समजून जायचा तो टॉपिक तुमचा व्यवस्थित प्रिपेअर झालेला नाही. प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला समजून जाते की हा प्रश्न मला येतो. आता काय बाकी राहिलं, फक्त कॅल्क्युलेशन. फक्त कॅल्क्युलेशनसाठी आपण वेट करतो आणि ते कॅल्क्युलेशन लवकर येतात. त्या केसमध्ये पोलीस भरतीचा पेपर एकदम पटकन सॉल्व्ह होतो. अशाच मुलांचा कट ऑफ काय होतो, क्लिअर होतो. लक्षात ठेवा. अजयचा पगार किती आहे, अजयचा पगार आहे 10,800 आणि विजयचा पगार किती आहे, विजयचा पगार आहे 9,000. ठीक आहे, आता विचारलंय अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. एकाचा पगार दुसऱ्यापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे किंवा किती टक्क्याने कमी आहे. याच्यामध्ये सुद्धा वर काय घ्यायचा फरक. व्यवस्थित पहा, हे किती आहे 9,000, हे किती आहे 10,800. दोघांमधला फरक किती आहे, हा फरक तोंडी यायला पाहिजे. फरक किती आहे हा 1,800. बघा 9,000 हे 1,000 वरचे झाले, 10,000 वरचे 800, फरक आहे 1,800. आता सर्वात जास्त कन्फ्युजन मुलांना होते की सर इथं खाली काय घ्यायचं. आता 2 मिनिटं लक्ष द्या. प्रश्न थोडासा स्लोली सांगत आहे मी. अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, म्हणजे प्रश्न कोणाबद्दल आहे, अजयच्या पगाराबद्दल. अजयचा पगार किती जास्त आहे, अजयचा पगार किती जास्त आहे, किती टक्क्यांनी जास्त आहे, म्हणजे प्रश्न हा अजय बद्दल आहे. आणि कोणापेक्षा सांगितलंय, कोणापेक्षा, विजयच्या पगारापेक्षा. मी सांगितलं ना, हा जो च्या शब्द ना हा पोलीस भरतीसाठी, हा पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. डायरेक्ट जिथं च्या शब्द दिसला ना तर डायरेक्ट ती किंमत कुठं द्यायची, खाली. अच्छा, इथं काय दिलं आता, कोणाच्या पगारापेक्षा, अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा. मग इथं काय घेणार आपण 9,000, गुणाकारात काय घेऊ आपण 100. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 9 एक 9, 9 2 18, 0. उत्तर किती यायला पाहिजे 20%. बघा, हे जे मी कॉन्सेप्ट सांगितलं तुम्हाला, चावाला कॉन्सेप्ट हा खूप कामाचा आहे. आणि मी थोडंसं इथं थांबतो, थोडासा टाईम गेला चालतो. प्रश्न आहे अजयबद्दल. काय आहे, प्रश्न आहे अजयबद्दल. आणि रेफरन्स म्हणजे संदर्भ काय ठेवला आहे, कोणापेक्षा, कोणाच्या, तर कोणाच्या, विजयच्या. जिथं संदर्भ लागतो, ज्याच्या कंपॅरिझनमध्ये हा प्रश्न विचारला त्याला खाली ठेवत असतो आपण. ठीक आहे, खूप कामात येतो हा कॉन्सेप्ट. जेव्हा वेळेवर काही सुचत नाही तेव्हा हा एक शब्द लक्षात ठेवा तुम्ही. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली. बसचे तिकीट 20% वाढले. एक काम करू, बसचे तिकीट पकडू आपण 100. आता 100 इथं काय झालं, 20% तिकीट वाढले. 100चे 20% काढा, 10% किती होतात 10. तर 20% जर वाढवलं याला तर किती होऊन जाईल, हा 120. ठीक आहे, आणि त्याच्यात काय झालं, पुन्हा 10% वाढ झाली. इथं पुन्हा 10% काय झाली वाढ. आता लक्ष द्या, 120चे 10% किती होतात, 120चे 10% होतात 12. म्हणजे तिकीट वाढलं आता 12. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 120 + 12. 10% वाढलंय ना, आणि 10% कोणाचे काढावं लागतील आपल्याला 120. 120चे 10% किती होतात 12. तर हे किती होऊन जातील यांची बेरीज 132. आता लक्ष द्या, आधी तिकीट किती होतं 100, आता तिकीट किती झालं 132. 100 वरून 132 वर आलो आपण, म्हणजे किती टक्के वाढ झाली, किती टक्के वाढ झाली, वाढ झाली आपली टोटल 32%. कारण की आधी तो 20% वाढला, नंतर 10% वाढला. आपल्याला विचारलं ओव्हरऑल सुरुवातीला आणि एकदम एंडिंगला काय चेंज झाला, तर किती टक्के चेंज झाला इथं 32%.
सेम टाईपचा प्रश्न अगेन. एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली, असं समजू. किंमत किती होती? 100. आणि 20% काय झाली किंमत? 20% किंमत कमी झाली. हे जे पहिला स्ट्रोक असतो ना, पहिला स्ट्रोक हा डायरेक्ट करून टाकायचा. 100 मधून 20 मायनस, पहिला झटका 80. इथून थोडासा विचार करायचा. पुढं काय सांगितलंय? पुन्हा 10% कमी केली. आता काय होईल? 10% कमी. आता 80चे 10% मी सांगितलं. 10% कसं काढतो आपण? 0 गायब करून टाकतो. नसेलच जमत, समजा खूपच उलटं सुलटं विचारलं, 15%, 18% असं विचारलं, तर चुपचाप बाजूला काय करायचं? 80चे काय काढायचे? आता इथं 10% काढून दाखवते. 10% तर काय करणार? 80 गुणाकारात 10/100. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. सांगितलं आधीच किती व्हायला पाहिजे तो? 80चे 10% 8. आता काय व्हायला पाहिजे? 80 मधून 8 मायनस व्हायला पाहिजे. आलं किती? 72. 10%ने कमी केली म्हणून मी काय केलं? 80चे काढले 10%. 80चे 10% किती आहेत? 8. आणि कमी आहे म्हणून काय केलं मी? मायनस. आणि हे किती आलं? 72. सुरुवातीला किंमत किती होती? 100. आता किती आली? 72. 100 आणि 72चा फरक किती आहे? 100 आणि 72चा फरक किती आहे? 28. तर किती टक्केने कमी झाली? 28% कमी झाली. 2024चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. जर एखाद्या स्टेपमध्ये जर तुम्हाला विचारलं की 10%च्या ऐवजी काय विचारलं? 15%. 15% तर असं तोंडी काढता येत नाही ना, मग काय करायचं? असं बाजूला कुठेतरी कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. ठीक आहे. हे आकडे सोपे आहेत. 20%, 10%, 25% हे इझी आकडे आहेत. जर खूप कॉम्प्लेक्स लेवलचा आकडा विचारला की ही जी किंमत आहे ही आता 15%ने कमी झाले, तर 80%चे 15% किंवा 18%, 27%, 33% यासारख्या किमती काय करायच्या? बाजूनं काढून ठेवायच्या आणि नंतर त्याला मायनस किंवा प्लस करायचं. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा बघा पोलीस भरतीसाठी. एका वस्तूच्या किमतीमध्ये आधी 30%नी घट केली. बघा आधी कन्सिडर करू 100. आता काय झालं इथं? 30%नी किमतीत काय झाली? घट झाली, कमी झाली. म्हणजे किंमत डायरेक्ट किती होऊन जाईल? 70. विषय संपला. पहिला झटका डायरेक्ट देऊन टाकायचा. 30%नी घट केली आणि नवीन किमतीवर 10%नी वाढ केली. आता एक काम करू. 70चे काढा 10%. 70चे 10% काय काढायचे? आपल्याला 10% वाढ करायची आहे. म्हणजे 70 आणि याचे 10% किती होतात? याचे 10% होतात 7. 70 आणि 7 किती होतात? मग 77. आणि विचारलं आहे की सुरुवातीला जी किंमत होती त्यापेक्षा शेवटी किती घट किंवा किती वाढ झाली? सुरुवातीला किती होती? 100. आता किती झाली? 77. काय झाली? घट झाली. पहिली गोष्ट तर किती घट झाली? 100 वरून एखादी किंमत जर 77 वर आली म्हणजे किती बदल झाला आहे? इथं किती येतील? 3. वापस दिला 10 म्हणून गेले. इथं काय आलं पाहिजे? 2. तर किती टक्के घट झाली? 23% घट झाली. ऑप्शनमध्ये आहे का? 20%, 10%. इथं काय आहे? 23% घट व्हायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024 मधला हा प्रश्न आहे. एका वस्तूची किंमत 20%ने वाढवली आणि 20%ने कमी केली. आता एक महत्त्वाची गोष्ट, तेवढ्याच टक्क्याने वाढली आणि तेवढ्याच टक्क्याने कमी झाली असा जर प्रश्न कुठं आला तर गॅरंटीनं त्याच्यामध्ये घट होते. ठीक आहे ना. कधी तुम्हाला तुक्का वगैरे मारायचा असेल किंवा खूप घाईमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. 10%ने वाढली, 10%ने कमी झाली, घट. 20%ने वाढली, 20%ने कमी झाली, घट. तरी पण आपण सॉल्व्ह करू. एका वस्तूची किंमत 20%ने वाढली. आधी किती होती? 100. 20%ने वाढली. 20%ने वाढली म्हणजे किती झाली? 120. त्यानंतर काय झाली? 20%ने कमी झाली. आता 120चे काढावे लागतील आपल्याला 20%. तर 120चे 20% कसे काढणार? 120 गुणाकारात 20/100. 0 0 0 0 कॅन्सल. 12 किती होतील? 24. तर 120 मधून 24 काय करावं लागतील आपल्याला? मायनस करावं लागतील. 120 मधून 24 गेलं तर किती राहायला पाहिजे? 96. सुरुवातीची किंमत 100, आताची किंमत 96. किती न कमी झाली? कितीनं कमी झाली? 4ने कमी झाली. म्हणून 4% आपण काय घेतली? घट. एक महत्त्वाची गोष्ट, 120चे 20% तुम्ही तोंडी काढू शकता. 120चे 20% कसे काढू आपण? 10% किती होतात? 10% होतात 12. 20% किती होतील? 12 आणि 12 डायरेक्ट 24. प्रॅक्टिस जर तुमची चांगली आहे तर डायरेक्ट तुम्ही इथं 24 लिहू शकता. हा एक महत्त्वाचा प्रश्न. ए हा बी पेक्षा एवढ्या टक्क्याने जास्त आहे तर बी हा ए पेक्षा किती टक्क्यानं कमी असेल? या प्रकारचे प्रश्न. याच्यात शॉर्टकट्स पण खूप सारे आहेत. शॉर्टकटमध्ये थोडीशी गडबडी होऊन जाते म्हणून आपण हे प्रश्न इथं आणलेत. बघा, लक्ष्मणचे वजन आणि प्रमोदचे वजन. लक्ष्मण आणि प्रमोद असे 2 जण आहेत. लक्ष्मणचे वजन हे प्रमोदच्या वजनापेक्षा 20% कमी आहे. कोणाचे वजन कमी आहे? कोणाचे वजन कमी आहे? लक्ष्मणचे. मग एक काम करू, प्रमोदचं वजन घेऊ आपण 100. किती टक्क्याने कमी आहे? 20%ने कमी आहे. याला घेऊन टाकू आपण इथं. ठीक आहे. आता काय विचारलंय? प्रमोदचे वजन, हे वाक्य व्यवस्थित बघा. प्रमोदचे वजन हे लक्ष्मणच्या वजनाच्या किती टक्के जास्त आहे? ठीक आहे. एक काम करा, दोघांचा काढायचा फरक. इथं फरक लिहून टाकायचा. फरक किती आहे? 20. आणि बघा,
प्रश्न कोणाबद्दल आहे? प्रमोदचे वजन सांगा, प्रमोदचे वजन किती टक्क्यानं जास्त आहे? म्हणजे प्रश्न कोणाबद्दल आहे? कोणाबद्दल आहे? हा प्रश्न आहे प्रमोद बद्दल. आणि कोणाच्या संदर्भात? लक्ष्मणच्या. तर शांततेत लक्ष्मणच्या च्या दिसलं ना, डायरेक्ट हे लक्ष्मणचे हे जे व्हॅल्यू आहे 80 इथं लिहून टाका. गुणाकारात काय घेऊ? 100. 20 × 20, 20 × 80, 100/4. उत्तर किती यायला पाहिजे? 25%. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. हा जो कॉन्सेप्ट आहे हा पूर्णपणे च्या हा जो शब्द राहतो ना, त्याच्या संदर्भात, त्याच्यापेक्षा असं राहतं ना, तर ती किंमत कुठं घ्यायची? आपण खाली घ्यायची. मला माहित आहे की हे सेम गोष्ट मी रिपीट करत आहे, पण याचा तुम्हाला भरपूर पेपरमध्ये फायदा होईल. ठीक आहे. पूर्ण प्रश्न वाचताना आपल्याला ॲनालिसिस करायला थोडासा अवघड जातो, पण तो शब्द जर आपल्याला दिसला तर तुम्ही पटकन त्या प्रश्नाला 10 सेकंदात काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. सेम टाईपचा प्रश्न. वंदना व रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेल्या. ठीक आहे. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. मग एक काम करू, रेखाची उंची किती घेऊ आपण? 100. वाक्य पुन्हा वाचा. वंदना आणि रेखा दोन्ही पोलीस भरतीमध्ये गेल्या. वंदनाची उंची कमी आहे. किती टक्केने? 40%. तर इथं काय आला पाहिजे? 60. डायरेक्ट काय घ्या? 60 आणि 100 याचा काय घ्या? फरक, डिफरन्स किती आहे? 40. आता याला वाचा. तर रेखाची उंची वंदनाच्या, म्हणजे डायरेक्ट इथं काय लिहून टाका? 60 गुणाकारात 100. ठीक आहे. 0 0 कॅन्सल. ठीक आहे. याला 2 इथं काय करू आपण? 3. 100 गुणाकारात 2 किती होतील? 200/3. माहिती आहे तुम्हाला 200/3 किती यायला पाहिजे? 66.66%. ऑप्शन क्रमांक 4. 200ला तुम्ही 3 भाग द्या. 3 × 3, 3 × 18, 3 × 3, 3 × 18 पॉईंट लागत जाईल. किंवा असंही करू शकता तुम्ही, 100ला 3 भाग दिला, 100ला 3 भाग दिला तर काय ते 33.33. 33.33 गुणाकारात 2, 66.66. संपलं. नेक्स्ट. एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे. अच्छा, ए आणि बी. एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनापेक्षा 10% जास्त आहे. तर याला काय करू आपण? घेऊ 100. आणि एचं वेतन आता जास्त आहे. किती टक्क्याने जास्त आहे? 10% जास्त आहे. तर 10% जास्त हा काय होऊन जाईल? 110. चुपचाप याचा काय घ्या? इथं फरक घ्या. फरक किती आहे? 10. वाचा. तर बीचे मासिक वेतन म्हणजे प्रश्न कोणाबद्दल आहे? बी बद्दल आहे. आणि वेतन दिसलं आहे एच्या. एची किंमत किती आहे? 110. गुणाकारात काय करणार आपण? 100. 0 0 कॅन्सल. 10 10 किती झाले? 100/11. ऑप्शनमध्ये आहे का? नाही. त्याला पुढे न्यावं लागेल. मग आपण काय करणार? 11 1 11, 11 9 99, बाकी किती उरली? 1. 9.1/11. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. धाराशिव पोलीस भरती 2024 हा प्रश्न आहे. तर तुम्हाला हे प्रश्न जे पोलीस भरतीमध्ये पुन्हा पुन्हा विचारतात, याला पटकन कसं सॉल्व्ह करायचं हे मी इथं सांगून दिलेलं आहे. आणि पुन्हा सांगत आहे, ह्या सर्व प्रश्नांची तुम्हाला जर PDF हवी असेल, PDF पाहिजे असेल, तुम्ही नंबर स्टार्टिंगला दिलाय 70 50 50 37 50. हा माझा नंबर आहे बघा. 70 50 50 37 50. या नंबरवर काय करायचं? तुम्हाला एक मेसेज पाठवायचा आहे. PDF किंवा PYQ काही पण मेसेज पाठवा. तुम्हाला तुम्ही काय करेल? हे सर्व प्रश्न PDF स्वरूपात देऊन टाकेल. हे सर्व प्रश्न डबल काय करा? प्रॅक्टिस करून घ्या, कुठेही न पाहता. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे. अच्छा, ए आणि बी इथं लिहून टाकलं मी 100. कमी तर याचा आहे ना, किती टक्क्याने कमी आहे? 50% कमी आहे. काही अडचण नाही. एक काम करू, दोघांचा फरक किती आहे? फरक लिहून टाका इथं 50. पुढे काय विचारलंय? बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे? बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नाच्या, बघा कुठे आहे? हे बघा, हा दिसला? एच्या उत्पन्नाच्या. एचं उत्पन्न किती आहे? 50. गुणाकारात काय करू आपण? 100. 50 50 कॅन्सल. उत्तर किती यायला पाहिजे? 100% हे आपलं आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3. संपलं. नेक्स्ट. एचा पगार बी पेक्षा 15% जास्त आहे. अच्छा, ए आणि बी. बीचा पगार घेतला मी 100, याच्यापेक्षा हा 15% जास्त आहे. तर इथं काय यायला पाहिजे? 115. तर बीचा पगार बघा इथं काय घ्या? दोघांचा फरक. फरक किती आहे? 15. आता वाचा. बीचा पगार ए पेक्षा, बघा पेक्षा एक शब्द सांगितलं, ए पेक्षा, तर इथं काय आला पाहिजे? 115. गुणाकारात काय आला पाहिजे? 100. 5 ने भाग देऊ. 5 1 5, 5 3 15, 5 1 5, 5 2 10, 5 3 15. काय उरलं आपल्याकडे आता? बघा वर काय आहे? वर आहे 300 आणि खाली काय आहे? 23. ऑप्शनमध्ये कुठं आहे का? नाही. म्हणजे आपल्याला पॉईंटमध्ये भाग द्यावाच लागेल इथं. 23 1 23. उरले किती? 7. 23 त्रिक 69. उरला 1. ठीक आहे. पॉईंट ऑप्शन 13 13 वाले 2 ऑप्शन आहेत. हा, आता 2 मिळाय का?
बाकी किती उरली 1, पॉईंट दिला, 0 लावला, भाग जाईल का? नाही जाणार. मग इथं काय लागणार? 23 0 0. त्यानंतर याला अजून एक 0 लागेल. ठीक आहे, मग काय होईल? 23 एका 23, 23 त्रिक 69 आणि 23 चौक करून पाहू, 4 त्रिक 12, हातचाला 1, 4 2 8, 23 चौक 92. तर 23 चौक 92, बाकी किती उरले? 8. आलं उत्तर 13.04. ठीक आहे, समजा अजून पुढे जायचं असेल आपल्याला तर इथं काय करणार मी अगेन 0, 23 त्रिक 69, तर उत्तर काय आलं पाहिजे? 13.043. तर हे आपलं काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर आहे. 2024 मध्ये हा विचारला आहे. बघा, याच्यापेक्षा हा किती टक्क्याने जास्त आहे, तर त्याच्यापेक्षा हा किती टक्क्याने कमी आहे, असे मी 7-8 प्रश्न घेतलेत. पोलीस भरती पॉईंट ऑफ व्ह्यू हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ज्या मुलांची मागच्या 6 महिन्यापेक्षा जास्त तयारी आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त युजफुल आहे. जर तुम्ही एकदम फ्रेश आहे, नवीन आहे, की आत्ताच नेमकं 1-2 महिने झाले मी अभ्यास चालू केला आहे, तर या व्हिडिओची तुम्हाला फारशी मदत होणार नाही. मी क्लिअर सांगेल, फारशी थोडीफार होऊन जाईल. ठीक आहे, पेपरापुरती होऊन जाईल. नेक्स्ट, एका शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तींकडे मोटर कार आहे. आता एक काम करू, इथं काय करतो मी? 52,000 लिहितो. 52,000 याचे सरळ सरळ काढू आपण. हे 0.30%. हां, त्या शेवटच्या झिरोचे काही मिनिंग राहत नाही इथं. तर इथं काय? हे कोण आहेत? सगळे मोटर कारवाले. ठीक आहे. बी नावाचं एक शहर आहे, याच्यामध्ये 48,000 पैकी याचे किती आहे? 0.25%. तर इथं काय? 0.25/100. यांच्याकडे काय आहे? यांच्याकडं मोटर कार आहे. ठीक आहे. आणि सी शहरात 50,000 पैकी 300 व्यक्तींकडे मोटर कार आहे. ठीक आहे ना, मोटर कार आहे तिघांकडे. ठीक आहे, आता आपण आकडा काढून घेऊ. मला काय म्हणायचं ऐकून घ्या. 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल. या झिरोमुळे हा पॉईंट इकडे सरकून जाईल. म्हणजे आपल्याकडे काय उरेल? 52 गुणाकारात 3. बघा, हा जो झिरो आहे ना, या झिरोमुळे हा पॉईंट इकडे सरकला आहे आणि हा फक्त काय झाला? 3. 3 2 6 आणि 3 5 15. हे कोण आहे? ए शहर आहे. ए. ठीक आहे, इथं काय होईल बघा? 2 झिरो कॅन्सल नका करू. मी पुन्हा सांगायचं, 2 झिरो कॅन्सल करू नका. यातला 1 झिरो कॅन्सल केला आणि हे जे 2 झिरो आहेत, या 2 झिरोमुळं हा पॉईंट किती अंकांनी सरकणार? 2 अंकांनी सरकणार. म्हणजे मला इथं काय भेटेल? 48. हे 2 झिरो या पॉईंटमध्ये गेले, म्हणजे इथं कोण आहे? 25 आणि खाली कोण आहे? 10. आता 5 भाग द्या. 5 5 25, 5 2 10 आणि इथं भाग दिला तर हा काय होऊन जाईल? 24. 24 5 किती होतील? 120. हे कोणतं शहर आहे? शहर मला वाटतं हे आहे बी. आणि सी शहरमध्ये किती आहे? सी. आणि विचारलंय तर खालीलपैकी कोणते सांकेतिक चिन्हाचे हे संबंध दर्शवता येतील? आता बघा, हे आहेत 156, हे आहेत 120 आणि हे आहेत सी. तर सगळ्यात जास्त कोण आहे? सी. सगळ्यात जास्त कोण आहे? सी. अच्छा, हे बा सगळ्यात जास्त सी. ठीक आहे, सी हा सर्वात जास्त आहे. सी पेक्षा कमी 2 नंबरवर कोण येईल? 2 नंबरवर येईल ए. किती आहे तो? 300. हा किती आहे? 156. आणि त्यापेक्षाही कमी कोण यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक बी, जो की किती आहे? 120. ठीक आहे, सर्वात कमी 120, त्यानंतर 156, त्यानंतर 300. या प्रकारे आपल्याला काय करावं लागेल? अरेंजमेंट करावं लागेल. तर आन्सर काय आपलं? ऑप्शन क्रमांक 2 पोलीस भरती 2024 मधला हा प्रश्न आहे. 25 पैकी सगळेच प्रश्न या लेवलचे नसतात. हा प्रश्न मुद्दामून कॅल्क्युलेशन मोठा होण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे. पण 25 पैकी 2-3 प्रश्न असे राहतात ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडेसे जास्त राहतात. आणि हे 2-3 प्रश्न जर चुकले तर ज्या प्रकारे यावर्षी कॉम्पिटिशन आहे तर थोडासा रिस्की मॅटर आहे. म्हणून अशा प्रश्नांना थोडंसं केअरफुली सॉल्व करायला पाहिजे. तुमचे जर 25 पैकी 4-5 प्रश्न जर चुकले तर तुम्ही खूप जास्त रिस्कवर येऊन जाणार. ठीक आहे, कारण की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. यावेळेस जी पोलीस भरती होत आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन भयंकर राहील. 25 पैकी टार्गेट ठेवा 23 किंवा 24. बुद्धिमत्तामध्ये सुद्धा टार्गेट ठेवा 25 पैकी 24च्या आसपास. तेव्हा कुठं ते तुमचे मार्क कव्हर होतील. एका वस्तूची किंमत 20% कमी केली. ठीक आहे, एक किंमत घेतली मी 100, त्याची किंमत 20% कमी केली तर आता किंमत किती झाली? 80. तीच मूळ खरेदी किमतीवर आणण्यासाठी, तिची वापस इथं आणण्यासाठी, म्हणजे इथून इकडे गेलो आता वापस इकडून इकडे आणण्यासाठी त्या वस्तूची किंमत किती टक्क्याने वाढवायची? आता एक गोष्ट, 80ला किती टक्क्याने वाढवू म्हणजे ते 100 होऊन जाईल? मला माहिती आहे 80ला कितीनं वाढवावं लागेल? 20ने वाढवावं लागेल. कितीनं वाढवावं लागेल? 20. आता 80ला जर 20नं वाढवलं तर तिची मूळ किंमत वापस भेटेल. मूळ किंमत म्हणजे सुरुवातीची किंमत किती आहे? 100. तर 20 हा 80च्या किती टक्के आहे? 20 हा 80च्या किती टक्के आहे? 20 हा 80च्या 25% आहे. कॅन्सल करा. 4 100च्या.
म्हणजे 25% काय असला पाहिजे, आपला आन्सर असला पाहिजे. कॉन्सेप्ट जर तुमचा इथं क्लिअर आहे तर तुमचा आन्सर येऊन जाईल की बघा याला किती टक्क्याने कमी केलं, 20% कमी केलं, ठीक आहे 80. आता याला किती टक्क्याने वाढवू, तर माझं काय म्हणणं आहे याला टक्के नंतर काढू, आधी याला कितीवर न्यावं लागेल, किती न वाढवावं लागेल, 20ने वाढवावं लागेल. अच्छा 20 मग हा 80च्या किती आहे, अर्ध्याचा अर्धा म्हणजे 25%. हाफचा हाफ, 80चा अर्धा 40, 40चा अर्धा 20 आणि 20 हा किती टक्के आहे, 20 हा हाऊ मच पर्सेंट इज 20 ऑफ 80, तर किती आहे 25%. थोडा विचार करा, याला थोडंसं प्रॅक्टिस लागेल. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला जमेल. मी पुन्हा ते वाक्य जे बोललो ते डबल लक्षात ठेवा. किती न वाढवावं लागेल, 20ने वाढवावं लागेल आणि 20 हा 80च्या किती टक्के आहे, त्यासाठी आपण काय करणार, 20 ही संख्या 80च्या किती टक्के आहे असे कॅल्क्युलेशन करणार. तर उत्तर बरोबर किती यायला पाहिजे, 25% असं मांडणी होईल. ठीक आहे. जर थोडे अवघड प्रश्न आले तर ही मेथडसुद्धा काय करा, लक्षात ठेवा. एका व्यक्तीचा पगार 57,850 बऱ्यापैकी आहे, 57,850 रुपये आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती, किती टक्के वाढ झाली, 20% वाढ. तुम्हाला सांगितलं एखाद्या संख्येमध्ये 20% वाढ म्हणजे त्याचे काढायचे 120%. काय काढायचे, 120. तर काय होईल, 57,850 याचे डायरेक्ट काढा तुम्ही 120%, डायरेक्ट काढा. शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल. बस आता काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन. 12 एका 12, 12 पंचे 60, हातचे किती आले 6, बारी 96, 96 आणि 6 102, हातचे आले 10, बारी साती 84, 84 आणि 10 94, हातचे आले 9, 12 पंचे 60, 60 आणि हे किती झाले 69, 420. ऑप्शन क्रमांक 2. याला अजून एक पद्धत आहे, ऐकून घ्या. त्याचा पगार किती टक्क्याने वाढला आहे, 20%. एक काम करा मग 5 7 8 5 0 याचे आधी 20% काढा. याचे काय काढू आधी 20%. मग याचे 20% कसे येतील, 5 7 8 5 0 गुणाकारात 20/100. दोन्ही पद्धत आल्या पाहिजे. ही पद्धत आली पाहिजे, ही पद्धत आली पाहिजे. दोन्ही पद्धत मी सांगून देत आहे. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. गुणाकार करू. 5 दुनी 10, हातचाला 1, 8 दुनी 16, 16 ने 1 17, हातचाला 1, 7 दुनी 14, 14 ने 1 15, 15 5 हातचाला 1, 5 दुनी 10, 10 आणि 1 11. म्हणजे त्याचा पगार किती न वाढायला पाहिजे, 11,570 ने वाढायला पाहिजे. त्याचा आधी पगार किती होता, 57,850. त्याचे काढले मी 20%. 20% किती येतात, 11,570. तर याच्यामध्ये काय करून टाकू, हे 20% बेरीज करून टाकू. एवढ्या रुपयांनी त्याचा पगार वाढला. 0 7 आणि 5 1200, 2 हातचाला 1, 8 1 9, 9 आणि 5, 9 5 14, 4 हातचाला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि हे 6. पाहू शकता तुम्ही हे दोन्ही आन्सर सेम आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्याला आपल्याला 20%ने जर वाढवायचं असेल तर दोन पद्धती आहेत. त्याचे डायरेक्ट 120% काढा किंवा आधी त्याचे 20% काढा आणि त्यानंतर जी पूर्वीची किंमत होती, पूर्वीची किंमत जी होती हे 57, याच्यामध्ये काय करून टाका, ॲड करून टाका. ठीक आहे. दोन्ही पद्धती आल्या पाहिजे. इट डिपेंड्स की प्रश्न कसा येत आहे, त्या हिशोबाने तुम्हाला हे डिसाईड करावं लागेल. ठीक आहे. 24 मध्ये आलाय, 23 मध्ये आलाय. बघा हा प्रश्न. एका व्यक्तीचा पगार 45,000 रुपये आहे. किती आहे, 45,000 रुपये. दोन्ही पद्धती सांगतो, दोन्ही पद्धत सांगणं माझं काम आहे. त्याच्या पगारात किती वाढ झाली, 12.5%. आता कोणत्याही संख्येचे 12.5% काढायचे म्हणजे त्याला भाग द्यायचा 8ने. माहिती आहे तुम्हाला, 8ने भाग देणं म्हणजे 12.5% काढणार. तर एक काम करणार मी, डायरेक्ट काय करणार, 45,000चे काय काढायचे मला, 12.5% काढायचे. म्हणून मी काय करणार, 45,000ला सरळ सरळ भाग देणार 8ने. 8 एका 8, 8 पंचे 40, उरले 5, 8 एका 8, 8 सखा 48, उरले 2, 8 8 एका 8, 8 दोन्ही 16 आणि 8 पंचे 40. काय निघाले, हे 12.5% आले. हे त्याच्यामध्ये प्लस करून टाका. म्हणजे 45,000 मध्ये प्लस करू 5,625. ही जर बेरीज केली उत्तर यायला पाहिजे 5 2 6, 5 आणि 5 10, शून्याचा हातचाला 1, 50,625 ऑप्शन आहे. दुसरी पद्धत पण ऐकून घ्या. 12.5% काढायचे म्हणजे मी काय करणार, 45,000. काही काही जणांना नाही माहीत की 12.5% काढणे म्हणजे 8ने भाग देणे. त्यांच्यासाठी 45,000चे काय काढू आपण, 12.5%. तर हे कसे काढणार, 45,000 गुणाकारात 12.5 छेद 100. आता काय येईल तर बघा, 0 0 0 0 कॅन्सल. सांगितलं तुम्हाला एका प्रश्नामध्ये. हा जो 0 आहे, या 0मुळे पॉईंट इकडे सरकून जाईल. म्हणजे आपल्याकडे काय काय उरला, 45 गुणाकारात 125. हा गुणाकार कुठेतरी साईडमध्ये करून घेऊ. काय गुणाकार बघा, 125ला गुणाकार करू आपण 45ने.
तर हा गुणाकार काय आला पाहिजे, 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10 2, 12 2चा हातचाला 1, 5 1 5 1 6, इथं येईल 0, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 2 8 2 10 शून्याचा हातचाला 1, 4 1 4 1 5, हे किती आलं मग 5625. हे काय आले याचे 12.5% किती आले 5625. आणि तेच काय करायचे त्याच्यामध्ये बेरीज करून टाकायचे, कारण की ती 12.5%ने काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. आधीचा पगार किती होता त्याचा 45,000, त्यामध्ये 5625ची काय करा बेरीज करा, 5 2 6 5 5 10 शून्याचा हातचाला 1, म्हणजे 50,625. बघा असंही आन्सर काढलं तर चालते आणि असंही आन्सर काढलं तर चालते, तुम्हाला जे पटलं ते करा. ठीक आहे, पण मला तरी वाटते की जर तुम्ही थोडेही अनुभवी आहे, ठीक आहे ना, कारण की प्रश्न कोणता चालू आहे आपला, प्रश्न क्रमांक चालू आहे 36वा 36, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स बऱ्यापैकी आहे. जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहे तर यू नो दॅट की जर आपल्याला एखाद्या संख्येचे 12.5% काढायचे, किती टक्के काढायचे आहेत 12.5%, तर आपण डायरेक्ट त्याला कशानं भाग देतो 8नं. हेही माहीत असेल की तुम्हाला जर 14.28% काढायचे आहेत तर आपण डायरेक्ट कशानं भाग देतो 7नं. एखाद्या संख्येचे आपल्याला 33.33% काढायचे आहेत तर आपण भाग कशानं देतो 3ने. ठीक आहे, एखाद्या संख्येचे आपल्याला 6.25% काढायचे तर 0 असतील तर 0 कॅन्सल करू, नाही तर डायरेक्ट भाग कशानं देतो आपण 16नं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. ठीक आहे, 11.11% काढायचे असतील तर आपण भाग कशानं देतो त्याला, आपण भाग देतो त्याला 9ने. ठीक आहे, हे सगळं माहीत असेल. हा एक पूर्ण टेबल येतो बघा, हा टेबल आपल्याला पाठ पाहिजे. नेक्स्ट, साखरेच्या मूल्यात 20% वाढ होत असेल तर एका गृहिणीला तिच्या साखरेचा खर्च किती टक्क्याने कमी करावा लागेल, ज्यामुळे तिच्या खर्चात वाढ होणार नाही. लक्ष द्या, समजा मी साखर रोज वापरतो 100 किलो, 100 किलो साखर लागते मला, आणि साखरेची 1 किलोची किंमत आहे 100 रुपये, तर माझा एकूण खर्च किती होईल 100 किलो साखर 100. अच्छा, 100 किलो साखर आपण एका दिवसात तर वापरत नाही, पण 100 आपण इथं यासाठी घेत आहे की 100 वरून टक्केवारी वाढ किंवा 100 वरून टक्केवारी घट करणं सोपं राहते. 100 किलो 100 रुपये, ठीक आहे, तर काय होऊन जाईल, किती खर्च होऊन जाईल, खर्च आधी किती होता 10,000 रुपये लागायचे. आता काय झालं माहिती आहे का, साखरेची किंमत 20%ने वाढली, आधी किती होती 100, आता किती झाली 120 रुपये. आधी मी किती वापरत होतो 100 किलो, आता किती किलो वापरतो मी x किलो, पण माझा खर्च किती राहायला पाहिजे, वाढला पण नाही पाहिजे, कमी पण नाही झाला पाहिजे, पूर्वी इतकाच राहिला पाहिजे, किती 10,000. तर मी तर काय करणार, आता लक्ष द्या 2 मिनटं, या दोघांचा जर मी गुणाकार केला तर मला 10,000 भेटायला पाहिजे. ही मेथड थोडीशी व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रॅक्टिस झाली तर एकदम सोपं जाईल. तर x बरोबर काय होईल आता 10,000, याला भाग देऊन टाकू आपण 120ने, 0 0 कॅन्सल, 4ने भाग देऊ तर इथं काय यायला पाहिजे, हा 4 4 4 इथं यायला पाहिजे 250. ठीक आहे, आणि 4 त्रिक 12, याला भाग देऊ 3 1 3 3 8 24, उरला 1, 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9. आता 2 मिनटं ऐकून घ्या, टक्के नाही 2 मिनटं ऐकून घ्या. आता यक्षची किंमत किती आली, यक्षची किंमत आली आहे 83.33. आधी मला साखर किती लागायची, आधी मला साखर लागायची 100 किलो, आता मला साखर किती लागत आहे 83.33 लागत आहे. मग किती टक्क्याने कमी झाली, मग मी काय करणार 100 मधून मायनस करणार 83.33, इथं 0.00 घेऊन टाका, वजाबाई करताना पॉईंट खाली पॉईंट घेतो. तर हे उत्तर किती यायला पाहिजे, 10 मधून 3 गेले 7, इथं 4, इथं काय यायला पाहिजे 6, इथं काय यायला पाहिजे अगेन वापस दिलं 4, इथं 6, ठीक आहे, हातचा वापस दिला, इथं काय पाहिजे 1, 16.67 किंवा 16.66. ठीक आहे, कोणतंही आन्सर चालून जाईल, एवढं पॉईंटचा डिफरन्स इथं चालूनच जाईल. ठीक आहे, ॲक्च्युली ही किंमत जी राहते ही किती राहते 16.666666 राहते, म्हणून आपण त्याला लिहिताना काय लिहितो 16.67 लिहित असतो. गोंदिया पोलीस 2024चा हा प्रश्न आहे. ठीक आहे, लिहून घ्या सर्व. नेक्स्ट, किराणाची किंमत 30% वाढली. एक काम करू, आधी मला किराणा लागायचा 100 किलो आणि मी किती रुपयाचा किराणा, एका किलोची किंमत किती होती 100, म्हणून माझा खर्च किती होता 10,000. आता काय झालं, आता मी किती किलो वापरायला पाहिजे, x किलो वापरायला पाहिजे, 100 गुणाकार 100 10,000. आता x, आणि आता किंमत किती वाढली आहे 30%ने वाढली, म्हणजे किराणाची किंमत किती झाली आता 130, पण खर्च आधी पण 10,000 होता आणि खर्च आता सुद्धा किती राहायला पाहिजे 10,000 राहायला पाहिजे. ठीक आहे, आता 2 मिनिटं ऐकून घ्या. साखरेची किंमत 10%ने वाढली, मग एका करून त्याच्या साखरेची किंमत किती कमी करावं लागेल. लक्ष द्या, आता थोडा प्रश्नामध्ये मला गडबड वाटत आहे, पण मला माहिती आहे प्रश्न नेमकं काय चाललं. साखरेचा वापर किती कमी करावा लागेल असा प्रश्न पाहिजे. तर इथं काय व्हायला पाहिजे 10,000 भागाकारात काय करू आपण इथं 130, 0 0 कॅन्सल, 13नं भाग देऊ, 13 का 13, 13 साती काय होतील 13 साती 91.
ठीक आहे. 100मधून 91 गेले, राहिले किती 9. 13 का 13, 13 पंचे 65, 13 का 78. ठीक आहे. 13 का 78, 90मधून 78 गेले तर किती राहायला पाहिजे, तर 10मधून खाली राहिलं 2, हातचा वापस दिला तर 8, 12. ठीक आहे. किती झाले, किती बाकी किती उरली 12. पॉईंट दिला, 0 लावला. ठीक आहे. 13 117. आता 2 मिनिटं. यक्षची किंमत किती आली आहे, 76.9. आधी मी किती वापरत होतो, 100 किलो. आता किती वापरत आहे, 76.9. तर मला काय करावं लागेल, 100.00 मधून किंवा 0.0 मायनस करावं लागेल 76.9. हे मायनस केलं तर काय, 10मधून 9 गेले, खाली राहिला 1, हातचा वापस दिला झाले 7, 10मधून 7 गेले 3, 23.1. 23.1च्या आसपास काय असायला पाहिजे, आपलं ॲन्सर असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे याचा करेक्ट ॲन्सर असायला पाहिजे. रत्नागिरी पोलीस भरती 2021चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. टोटल 45 प्रश्न आणलेत आपण इथं, 45. आता लोकसंख्येवरचे प्रश्न. ठीक आहे. लोकसंख्या एवढ्या टक्क्याने वाढत आहे, एवढ्या टक्क्याने घटत आहे. 2-3 एक्झाम्पल आपण याचे आणलेत. सोपे आहेत, काही टफ पण आहेत. काय सांगितलं, एका गावची लोकसंख्या किती आहे, 4000. याला म्हणतो आपण सुरुवातीची लोकसंख्या, ज्याला काय म्हणतो आपण पी. ठीक आहे. ती दरवर्षी किती टक्क्याने वाढते, 10% वाढते. तर मला माहीत आहे की लोकसंख्यासाठी आपण हे सूत्र वापरतो. दरवर्षी किती टक्क्याने वाढते त्यासाठी आपण हे सूत्र वापरतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हेच सूत्र आपण चक्रवाढ व्याजामध्ये सुद्धा वापरतो. म्हणून हे सूत्र व्यवस्थित परफेक्ट करून घ्या. तर लोकसंख्या किती होईल, सुरुवातीला किती होती 4000, 1 + r किती टक्क्याने वाढत आहे, 10% वाढत आहे. इथं काही 10/100. किती वर्षाचं विचारलंय, 2 वर्षाचं. हे कॅन्सल होऊन जाईल. तर मला इथं काय भेटायला पाहिजे, 4000 गुणाकारात हा 10 + 1 किती व्हायला पाहिजे, हा 11/10चा इथं काय आहे स्क्वेअर. म्हणजे गुणाकार किती वेळा करावा लागला आपल्याला, 2 वेळा. तर टी बरोबर यायला पाहिजे 4000. आता इथं 11चा वर्ग किती व्हायला पाहिजे, 121. आणि इथं काय यायला पाहिजे 100. 0 0 0 0 2 वेळा कॅन्सल होऊन जाईल. आता राहिलं काय, हा 0 देऊन टाकला. गुणाकार करा, 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4. उत्तर काय यायला पाहिजे 4840. ऑप्शन क्रमांक 1. या मेथडनं तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. किंवा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेशन 2 वर्षाचं जर आहे, किती वर्षाचं, 2 वर्षाचं, तर ते कॅल्क्युलेशन हमेशा तोंडी करायचं. 2 वर्षाचं कॅल्क्युलेशन तोंडी करायचं. कसं मी तुम्हाला सांगत आहे, 2 मिनिटं लक्ष द्या. 2 मिनिटं, मी थोडा याच्यामध्ये नवीन आहे. 2 मिनिटं बघा. सुरुवातीला किती होती लोकसंख्या, 4000. पहिल्या वर्षी 10% वाढली, दुसऱ्या वर्षी 10% वाढली. पहिल्या वर्षी 10% जर वाढली, याचे 10% काढा, काय होतील 4000. आणि याचे 10% किती होतात, 400. मग किती झाले 4400. दुसऱ्या वर्षी पण किती टक्क्याने वाढली, 10%. आता या 4400चे 10% किती होतात, 440. करून टाका प्लस 0 4 4 4 8 हे 4, 4840. बघा ॲन्सर तेच आलेलं आहे. ही मेथड सुद्धा वापरू शकता. 2 वर्षाचा जर मामला आहे, 2 वर्षाचा, तर तोंडी करत जा. आणि वरून हा जो आकडा आहे हा एकदम मला सोपा दिसला. किती टक्के आहे, 10%. म्हणजे वाढवणं किंवा कमी करणं 10% एकदम सोपं राहते. बस टाइम काय होऊन जाईल तुमचा इथं सेव्ह होऊन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. एका निवडणुकीत उभ्या असलेल्या 2 उमेदवारांपैकी ज्याला 40% मत मिळाले, बघा 2 उमेदवार आहेत, एकाला मिळाले 40%, तर दुसऱ्याला किती मिळाले असतील, 60%. ठीक आहे. तो एवढ्या मतांनी हारला. अच्छा, एकाला किती टक्के मिळाले, 40%. एवढ्या मतांनी हरला म्हणजे त्याला तेवढे मतं मिळाले नाही, तेवढ्यानं त्याला मते कमी पडली. कुठं तुम्ही जर असा शब्द पाहिला की एवढ्या मतांनी जिंकला, म्हणजे त्याला त्याच्यापेक्षा तेवढी मते जास्त मिळाली. ठीक आहे. आता याला 40%, हा काय झाला, हरलाय, हा काय झालाय, जिंकलाय. दोघांमध्ये फरक किती आहे बघा, दोघांमध्ये फरक आहे 20%चा. किती, 20%. तर टोटल किती आहे, x. टोटल किती होती समजा लोकसंख्या x. याचे काढू आपण किती, 20%. आणि ते 20% तो जो फरक आहे तो किती असला पाहिजे, 25,050. किती असला पाहिजे, 25,050. मी पुन्हा सांगत आहे, हा हरलाय, हा जिंकलाय. हा किती मतांनी हरलाय, हा किती मतांनी हरलाय, एवढ्या मतांनी हरलाय. आणि ते टक्केवारीमध्ये किती येत आहेत, 20%. म्हणजे टोटलचे 20% त्यांचा दोघांचा काय असायला पाहिजे, फरक. तर x गुणाकारात 20/100 बरोबर इथं काय पाहिजे, 25,050. 20 × 20, 20 × 100, हा 5 इकडे येऊन जाईल. तर मला काय भेटेल, 25,050 गुणाकारात 5. 5 0 0, 5 5 25, हातचे आले 2, 5 0 0 0 आणि हे वरचे हातचे 2, 5 5 25, 25 5, हातचे आले अगेन 2, 5 2 10, 10 आणि 2 12.
म्हणजे किती मतं होते आधी 1,25,250 1,25,250 हे काय आपलं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. नंबरमध्ये काही गडबड झाली ठीक आहे काय अडचण नाही. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. 2 मिनिटं लक्ष द्या. आधी समजा होते 100x किती होते टोटल 100 घ्या. 8% लोकांनी मतदानच केलं नाही म्हणजे हे जे 8x आहेत 8x यांनी मतदान केले नाही. किती लोकांनी मतदान केले आहे मग ते मतदान करणारे किती आहेत मग 92x 92x. आणि निवडणुकीत किती उमेदवार होते फक्त 2 उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळाली. आता एक कोणीतरी निवडणूक जिंकलाय एक निवडणूक कोणीतरी हरलाय आणि इथं एक महत्त्वाचं वाक्य आहे की निवडून आलेला उमेदवार जो आहे एकूण मतांपैकी त्याला किती टोटलपैकी किती मिळालेत 48. तर याला पडले असतील 48x. आता जो हरलेला असेल जो हरलाय तर त्याला किती पडले असेल बघा. व्हॅलिड वोट किती आहेत 92. व्हॅलिड किती आहेत व्हॅलिड आहेत 92 आणि त्यापैकी जिंकणाऱ्याला 48 पडून गेलेत ऑलरेडी. मग हरणाऱ्याला किती पडले मग आपण काय करू जे टोटल जे वैध मते आहेत 92 मधून जिंकणाऱ्याचे मायनस करून टाकू म्हणजे आपल्याला हरणाऱ्याचे वोट भेटून जातील. तर 12 मधून 8 गेले राहिले 4 वापस देऊन टाकलं हे झाले 5 9 मधून 5 गेले 9 मधून 5 गेले उरले 4 म्हणजे याला किती पडले आहेत 44x. एवढी मतं हरणाऱ्याला पडलेत. आता व्यवस्थित लक्ष द्या. जिंकणाऱ्याला किती पडलेत 48x. हारणाऱ्याला किती पडलेत 44x. या दोघांचा फरक आणि त्यांनी इथं काय वापरलंय 1100 मतांनी पराभव केला म्हणजे याच्यापेक्षा याला किती मते जास्त आहेत 1100 मते जास्त आहेत. 1100 मते जास्त आहेत म्हणजे त्यांना पडणाऱ्या मतदानामधला फरक 1100 आहे. म्हणून मी काय केला जिंकणाऱ्याचं मतदान हरणाऱ्याचं मतदान यांचा फरकसाठी काय केलं मी वजाबाकी आणि ही किती घेतली 1100. 48 मधून 44 गेले किती राहतील 4x बरोबर 1100. तर x बरोबर काय आला पाहिजे 1100 भागाकारात 4 न भाग देऊ 4 1 4 4 2 8 उरले 3 4 7 28 उरले 2 4 5 20 काय आला 275. ही x ची किंमत आहे. आपल्याला काय काढायचं एकूण मतदार. अच्छा एकूण मतदार किती होते एकूण मतदार होते 100x. तर 100 गुणाकारात x ची किंमत किती आहे 275. तर उत्तर यायला पाहिजे 27 5 किती झिरो लागतील 2 27 500 हे करेक्ट आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. 41 इथं डबल झालाय काही अडचण नाही. पीडीएफ मध्ये ही मिस्टेक नाही होणार ठीक आहे लक्ष द्या. आता एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. लक्ष द्या हे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. जे इंग्रजी वर्तमानपत्र वाचणारे आहेत इंग्रजी ते किती टक्के वाचतात 72%. ठीक आहे पुढचं वाक्य 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात. ठीक आहे. आणि 25% विद्यार्थी हे दोन्हीमध्ये ठीक आहे दोन्हीमध्ये दोन्ही लिहितो इथं ठीक आहे दोन्ही लक्ष द्या. दोन्ही किती वाचतात दोन्ही वाचणारे आहेत 25%. इथं चांगले मुलं गडबड करतात. आता माझं काय म्हणणं आहे इंग्लिश वाचणारे 72% आहेत मराठी वाचणारे 50% आहेत दोन्ही वाचणारे 25% आहेत. हे जे 25% आहेत ना हे याच्यात पण आहेत आणि याच्यात पण आहेत. कारण की जेव्हा मी म्हणणार इंग्लिश वाचणारे कोण आहेत ते इंग्लिश वाचणाऱ्यामध्ये 2 ग्रुप आले. एक जे फक्त इंग्लिश वाचतात आणि दुसरा ग्रुप इंग्लिश आणि मराठी दोन्ही वाचतात. तर माझं काय म्हणणं आहे दोन्ही वाचणारे किती आहेत 25 म्हणजे 25 याच्यात पण आहेत 25 याच्यात पण बसलेले आहेत. ते इंग्लिश बी वाचतात ते मराठी बी वाचतात. मग एक काम करू हे दोन्ही वाचणारे जे आहेत दोन्ही वाचणाऱ्यांना वेगळं करू. याच्यामधून मी 25 मायनस करतो. तर काय 12 मधून 5 गेले उरले 7 हातचा वापस दिले 3 7 मधून 3 गेले उरले 4. आता हे जे 47% आहेत ना 47 यांना काय म्हणू मी फक्त इंग्लिश वाचणारे. ठीक आहे ना. पुन्हा ऐकून घ्या 72% मध्ये कोण आलं इंग्लिश वाचणारे पण आले आणि असे पण आले जे दोन्हीही वाचतात. दोन्हीही वाचणारे 25 जे होते हे 25 हे मी मायनस करून टाकले. हे 47 कोण आहेत मग 47 हे ते आहेत जे ओनली इंग्लिश वाचतात. आता एक काम करू याच्यामधून मी 25 काढून टाकू कारण की हे 50 जर आहेत तर 50 मध्ये काय माहिती आहे का 25. आता बघा 2 मिनिट आहे का हे 25 कोण आहेत हे दोन्ही पण कारण की मराठी वाचणारे किती आहेत 50. मग 50 मध्ये कोण आलं असे पण आले जे फक्त मराठी वाचतात आणि असे पण आले जे दोन्ही पण वाचतात. ते बी तर तिकडे मोजले जातील त्यांचं काउंटिंग इकडे पण होईल.
मग एक काम करू, हे डबल वाले काढून घेऊ. म्हणजे हे 25 कोण आहेत, हे 25% काय करतात, हे फक्त आणि फक्त मराठी वाचतात. हे ओनली इंग्लिशवाले, हे फक्त मराठीवाले, हे दोन्हीवाले. आता काय सांगितलंय, किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी दोन्ही वाचत नाहीत. मला एक सांगा, फक्त इंग्लिश वाचणारे किती आहेत, 47. ओनली इंग्लिश वाचतात. ओनली मराठी वाचणारे किती आहेत, 25. आणि दोन्ही वाचणारे किती आहेत, दोन्ही वाचतात, ते किती आहेत, 25. यांना सेग्रेगेट केलं, वेगळं वेगळं करून टाकलं आपण. या सगळ्यांची काय करू आपण, बेरीज. 25 25 50, 50 आणि 47 किती झाले, 97. म्हणजे 97% विद्यार्थी काही ना काही वाचतातच. मग इंग्लिश वाचा की मराठी वाचा की दोन्ही वाचा. इथे विचारलंय काहीच न वाचणारे, मग न वाचणारे किती आहेत, न वाचणारे आहेत 3%. ठीक आहे. असे प्रश्न केअरफुली सॉल्व करत जा. मी जे बोलत आहे प्रत्येक शब्द व्यवस्थित समजून घ्या, फक्त ऐकायचा नाही आहे. प्रत्येक शब्द मी खूप व्यवस्थित वापरला आहे तुम्हाला समजून सांगताना. हे व्यवस्थित रिपीट करून तुम्ही वाटलं तर पूर्ण व्यवस्थित ऐका मी काय बोललो आहे इथं. पुढचा प्रश्न नेक्स्ट. 2 विषयांच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. बरं ऐका, नापास कशात झाले, 30% गणितामध्ये काय झाले, गणितामध्ये नापास झाले. ठीक आहे, हे लिहून टाकलेलं शांततेत एकदम. ठीक आहे. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. इंग्रजीमध्ये किती नापास झाले, 20% इंग्रजीमध्ये नापास झाले. बरं पुढे जाऊ. दोन्ही विषयात 10%, दोन्हीमध्ये नापास किती झाले, 10%. अच्छा, हे तिन्ही जे आहे हे कशाबद्दल दिलं आहे, नापास नापास नापास. आता माझं काय म्हणणं आहे, जे दोन्हीमध्ये नापास झाले ते इथं पण आहेत, इथं पण आहेत. म्हणजे मी जर म्हणा गणितात नापास कोण झाले, तर गणितात फक्त गणितात नापास होणारे पण आहेत आणि गणित आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये नापास होणारे पण याच्यामध्ये दिलेले आहेत. मग एक काम करू, हे याच्यामधून मायनस करून टाकू. म्हणजे उरलं कोण, 20. आता हे 20 कोण आहेत, हे असे आहेत जे फक्त आणि फक्त गणितात नापास झालेले आहेत. याच्यामधून 10 मायनस करू. आता उरले किती, 10. हे कोण आहेत, 10 हे फक्त आणि फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेले आहेत. आणि हे 10 कोण आहेत, जे दोन्हीमध्ये नापास झाले आहेत. हे नापास झालेत गणितात, हे नापास झाले इंग्रजीत, हे नापास झाले दोन्हीमध्ये. ठीक आहे, असं आपण वेगळं वेगळं करून घेतलं. आता काय सांगितलंय, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काय सांगितलंय, दोन्ही विषयात उत्तीर्ण, दोन्हीमध्येही पास झालेत. 20 जण नापास झाले गणितात. आता थोडा विचार करा, 20 जण गणितात नापास झाले, इंग्रजीत 10 जण नापास झाले दोन्हीमध्ये. हां, तर नापास लोक किती त्याच्यात, 20 आणि 30, 30 आणि 40. किती नापास आहेत, 40. हे 40 बघा, ह्यांची बेरीज केली मी यांची, 20 10 10. हे 40मध्ये कोण कोण आलं, गणितात नापास होणारे, इंग्रजीत नापास होणारे, दोन्हीमध्येही नापास होणारे, सगळे नापास नापास इकडे 40 जमा झाले. मग राहिलं कोण, 5 विद्यार्थी. मग 5 विद्यार्थी कोण आहेत, 60%. ऑप्शन क्रमांक 4. 2023 2021 दोन्ही वेळेस हा प्रश्न इथं विचारलेला आहे. नेक्स्ट. आता थोडे समीकरणवाले प्रश्न घेतलेत आपण. काय दिलं बघा इथं, 600 चे 40%. तर काय करणार आपण, गुणाकारात 40/100 वजा 250 बरोबर x वजा 900. याचे काय काढायचे आपल्याला, 77%. तिथं काय येईल, 77 छेद काय आला पाहिजे, 100. इथं काय बघा, 0 0 0 0 कॅन्सल, 6 चौक किती होतील, 24. तर इथं किती येईल, 240 वजा 250 बरोबर इथं काय आहे, x. इथं हे कॅन्सल करून टाकू, मायनस हे 2 शून्य खालचे आणि वरचे कॅन्सल. 7 9 63 हातचे आले 6. 7 9 63, 63 आणि 6 किती होतील, 63 आणि 6 69. 240 मधून 250 वजा तसं तर होणार नाही, तर याला इकडे पाठवू आपण. याला, ही जी संख्या आहे याला इकडे पाठवू, तर काय होईल, 693 इकडे प्लस होऊन जाईल. तर 693 इथं काय होईल, प्लस 240 मायनस 250 बरोबर कोण राहिलं, एक्स. 240 मधून 250 गेलं तर काय राहतील, 693. 240 मधून 250 मोठी संख्या गेली तर काय राहील, -10. आता 693 मधून जर 10 गेले तर काय राहायला पाहिजे, 683. ठीक आहे, 693 मधून 10 गेले 683. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे याचं आन्सर आहे. समीकरण असल्यामुळे हा प्रश्न मी इथं आणलाय. ठीक आहे, की या प्रकारचं काहीतरी समीकरण आहे आणि आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे. नेक्स्ट बघा, याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर काय होईल, 5 चौक 20 आणि हा काय होऊन जाईल 21. 5 चौक 20, 20 आणि 1 21 छेद 5. गुणाकारात काय आता 3 त्रिक 9 आणि 1 काय होईल 10 छेद 3 प्लस x बरोबर हे काय आहे 120 चे 20%. हे पाहिल्याबरोबर तुम्ही डायरेक्ट 20% तर लिहिले पाहिजे. 120 चे 20% किती होतात, 10% होतात, 12. तर 20% किती होतील, 24. संपलं. आता 5 1 5, 5 2 10, 3 1 3, 3 7 21. खाली कोणीच नाही आहे, वर कोण आहे, 7 2 14,
प्लस एक्स बरोबर 24. तर एक्स बरोबर काय आला आता 24 आणि 14 तिकडे मायनस होतील. तर 24 मायनस 14 तर एक्स बरोबर किती आला पाहिजे 24 मधून 14 गेले तर किती राहिला पाहिजे 10. ऑप्शन आहे यस. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. आता हे 45 प्रश्न मी इथं घेतलेत. हे जे प्रश्न आपण सर्व घेतलेत हे PYQ आणि प्रत्येक टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत. याची जर तुम्हाला PDF पाहिजे तर मी तुम्हाला नंबर स्टार्टिंगला दिलेला आहे. एवढेच प्रश्न व्यवस्थित प्रॅक्टिस करा. PYQ प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व करा. लवकरच तुम्हाला नफा आणि तोटा या टॉपिकवरचे PYQ मी अवेलेबल करून देईल. धन्यवाद.